जातो आहे। या सर्वांना पुनश्च एकदा कोटी कोटी धन्यवाद देतो आणि ज्यासाठी मला आपण पाचारण केलेलं आहे त्या कार्यक्रमाच्या आणि व्याख्यानाच्या दिशेने आपण उद्युक्त होण्याचा मी या ठिकाणी आणि मानस भावपुष्पांजली वाङ्मय पूजा बांधण्यासाठी प्रथम वंदितो जिजाऊ जिने घातले शिवबाला नाहू संस्काराने आम्ही म्हणूनच म्हणतो ते एकमेकाला भाऊ भाऊ, नाहीतर गळाले असते सर्वांचे अवसान, कुठे गेले असते शुभमंगल, कुठे राहिले असते सावधान। हे खऱ्या अर्थाने शिवजयंतीच्या आणि पर्वावर जे आम्ही पोवाडे आता ऐकत होतो त्याच्यामध्ये केवढे अत्याचार झाले, म्हणून सन्मानाच्या व्यासपीठावर खोणी सन्मानाचा तुरा, जाणता राजा शिवबाला आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा, आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा। बाजूला बसला समाज आहे गोजिरा, त्यांचा विचार मिळे एकमेकांवर खेळल्या नजरा। महाराष्ट्राची आण बाण शान धर्म संस्थापनाची केली ज्या असणाऱ्या यवनांनी धूळदान, माता माऊलींचा आणि सहन झाला नाही अवमान, म्हणून जिजाऊ पुत्र शिवरायांना करूया साष्टांग नमस्कार, दंडवत मुजरा। आणि म्हणून हा भाव घेऊन आम्ही या कार्यक्रमासाठी सज्जन हो एकत्रित आलेलो आहोत। मुद्दा असा आहे की शिवजयंतीचा उत्साह साजरा करायचा, मग कशासाठी करायचा? कारण आता नानाभाऊ म्हटले की सर मागच्या वर्षापासून आमच्या तरुण मित्रांनी आणि हा असणाऱ्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ घातलेली आम्हाला दिसते आहे। मला वाटतं त्या काळात असणाऱ्या सह्याद्रीच्या काण्याकपाऱ्यामध्ये आणि याच्यामध्ये दुर्गम भागामध्ये असणाऱ्या मावळ्यांनी, जर अशिक्षित मावळ्यांनी शिवरायांना पाठराखण करून दसऱ्याला आपलं काम बंद करून आणि मृग नक्षत्राचा पाऊस जोपर्यंत येईल त्याच्या आधीपर्यंतच्या काळामध्ये लढायला निघायचं, जर त्या काळातल्या मराठ्यांना कळत होतं, आजच्या मराठ्यांना कमीत कमी ज्यांनी हे व्यासपीठ आम्हाला निर्माण करून दिलं, ज्यांच्यामुळे आमच्या मंदिराचे कळस आणि घरापुरची तुळस ही सुरक्षित आहे, त्या महाराजांना, त्यांच्या विचारांना मला वाटतं भावपुष्पांजली, श्रद्धांजली नाही तर मला वाटतं कुसुमांजली अर्पण करण्याचं काम आमचं सर्वांचं होतं। म्हणून गावागावामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आणि या उत्सवाची निर्मिती झाली पाहिजे। आणि एकट्याने केलं तरी चालू शकतो आणि एकट्याने जमत नसेल तर सर्वांनी मिळून करायचं आहे। कारण 12 वर्षाच्या वयामध्ये रायरेश्वरावर प्रतिज्ञा घेतलेल्या शिवबांचा विचार जर केला तर त्या शिवबांना 12 वर्षाच्या 16 वर्षाच्या काळामध्ये जे स्वप्न पडत आहे, जे विचार आणि आकाराला येण्याचा विचार होतोय, मित्रांनो आज आम्हाला काय येत नाही याचा सुद्धा विचार तरुणांमध्ये यावा आणि गावागावामध्ये यावा। याच्यासाठी शिवजयंतीचा कार्यक्रम हा प्रत्येक आणि गावामध्ये झाला पाहिजे। कारण नाथ महाराज असं म्हणतात एका ठिकाणी की जरी असेल संपत्ती आणि वैभव तरी स्वये करावा उत्सव, नाही तरी मिळून या सर्व महामोत्सव करावा। जर आपल्याला जमत नसेल तर सर्वांची या खेळीमेळी एक दिजी आरोळी, तेने अवसान गळी पराभूतांचे, काय करतील यवन त्यांना देऊ रक्ताचे भोजन, करून या समाधान संपून टाकू। ही अवस्था नुसतं गर्व से कम हिंदू है असं म्हणणं कदाचित अभिमानाचं असेल। मला वाटतं मित्रांनो अभिमान जरूर असावा, पण अभिमान वाईट असतो, माणसाला स्वाभिमान असावा। स्वाभिमान जेव्हा असेल त्यावेळी शिवचरित्र खऱ्या अर्थाने आम्हाला पुढच्या दिशेने नेता येतं। आणि म्हणून शिवचरित्रामध्ये
प्रवेश करताना आपल्याला लक्षात येईल की जेव्हा शिवाजी महाराज मांडताना बरेचसे असणारी मंडळी आणि आपण इतिहासाचे अभ्यासक असलेले आपल्याला माहिती आहे की जनरली वास्तवतेमध्ये पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांचं चरित्र बहुतांशी मुसलमानांच्या विरोधात अशा प्रकारचं चितारलं जातं. पण हा जो आहे हा थोडासा बुरसटलेला आणि ज्याला कुठेतरी एक पूर्वग्रह दूषित गैरसमजाची असणारी किनार आहे असं आपल्याला वाटतं. कारण एक असं आहे, छत्रपती शिवाजी महाराज किंवा कोणताही असणारा महापुरुष जो आहे तो जातीवर विकला जात नाही. मराठा या शब्दाची परिभाषा अशी आहे, महाराष्ट्रामध्ये राहणारे 18 पगड जातीतले लोक ज्यांची भाषा मराठी आहे, ज्यांचे विचार मराठी आहेत, ज्यांचे आचार मराठी आहेत आणि ज्यांचा स्वराज्य स्थापन करणाऱ्या राजावर विश्वास आहे, अशी सर्व माणसं मराठी आहेत. आणि म्हणून हा मराठीशाहीचा विचार आपण जातीवर वाटतो. मराठा हा शब्द मरहट्टे या शब्दाच्या पासून निर्माण झाला आहे. मर गए लेकिन पीछे नहीं हटे, उसका नाम है मराठे. म्हणून मराठीशाही ही जी उभी झाली त्याच्यामध्ये मुसलमान लोकांच्या विरोधात शिवाजी महाराज होते असं अजिबात विचार करू नका. कारण 16 अंगरक्षक आणि महत्त्वाची माणसं शिवाजी महाराजांची जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळी दौलत खान सारखा, इब्राहिम खान सारखा, मदारी मेहतर सारखा असे अनेक असणारे फार महत्त्वाचे लोक आपल्याला दिसतात की जे मुसलमान आहेत. आणि आपल्याच मराठ्यांचा जर विचार केला तर नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांचे सख्खे मेवणे 3दा मुसलमान झाले आणि त्यांना 3दा हिंदू करून घ्यावं लागलं. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था, मेरी किस्ती वहाँ डुबी जहाँ पाणी कम था. मला म्हणायचं आहे शिवरायांच्या चरित्रातनं आम्हाला हे घ्यायचं आहे, जमलं तर तेरी मेरी आणि आमची दुड्डेरी करण्यापेक्षा विचारांना एक वेगळी किनार घेण्याची गरज आहे. आणि हे विचार जेव्हा पुढे सरकतात तेव्हा मुसलमानांच्या विरोधात नाहीत तर जे स्वराज्याच्या विरोधात आहेत त्यांच्या विरुद्ध मला वाटतं की शिवरायांचा लढा आपल्याला दिसतो. 1630 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन महिन्यामध्ये हस्त नक्षत्रामध्ये 8ही असणारे सर्व नक्षत्र एका रेषेत आलेले असताना आणि शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्माला आलेलं जिजाऊ मातेंच्या असणाऱ्या गर्भसंस्काराने श्रीमंत झालेलं जे बाळ या मातीतून जन्माला आलं त्या बाळाचं नाव ते आहे जे मला वाटतं आज फक्त भारतच नाही, महाराष्ट्रच नाही तर जगावर राज्य करत आहे. म्हणून एकच पुत्र पुरे माये पोटी, हरी स्मरणे उद्धरे कुळ कोटी, हा लक्षात घेण्याचा गरज आहे. म्हणून एक असणारा शेर करणारा आणि असं म्हणतो की एक बच्चा वाघीन का पूरे गांव को, पूरे देश को, धाक 10 बच्चे डुकरीन के पूरा गाव साफ. म्हणून डुकराच्या असणाऱ्या पिलांसारखे संस्कारहीन जे निर्माण झाले मला वाटतं ते अफजल खान झाले, ते शाहिस्ते खान झाले. ताकद जर म्हटली तर कदाचित शिवरायांपेक्षा आणि शिवरायांच्या मावळ्यांपेक्षा सुद्धा ज्यांच्याकडे जास्त होती. पण गरज काय, चुकलं कुठे आहे? चुकलं इथे आहे की त्यांना अभिमान झाला होता, त्यांना गर्व झाला होता आणि शिवरायांनी त्यांच्या गर्वाचा फायदा घेतलेला आपल्याला दिसतोय. म्हणून शिवजयंती करताना, शिवजयंतीचा विचार लक्षात घेताना आम्हाला 2 पावलं पुढे जसे टाकता येतात मित्रांनो, तसे 2 पावलं मागे सरकायचीही तयारी ठेवणं शिवचरित्र आहे. 2 पावलं पुढे जरूर जा, सदैव सैनिका पुढेच जायचे,
पण जर गतिरोधक असेल तर मागे पण फिरायचे. हे मिर्झा राजा जयसिंगच्या वेळी आम्हाला कळतंय. शाहिस्तेखानाच्या वेळी वेळ आली तेव्हा आम्हाला कळतंय. म्हणून हा जाणता राजाचे फलक घेऊन आम्ही कितीतरी मोटरसायकलवर आमचे मावळे आज या 3, 4, 8 दिवसामध्ये दरवर्षी फिरताना आम्हाला दिसतात. जाणता राजा जर असेल तर राजाला आम्ही जाणतो का, हा प्रश्न आम्हाला कळला पाहिजे. कारण भगवे कपडे घातल्यानंतर जर कोणी समजा हिंदू होत असेल तर फार चांगलं आहे. पण हिंदू भगवा का आहे? कारण हिंदूचं रक्त नाही तर या जगातल्या प्रत्येकाचं रक्त हे भगव्या रंगाचं आहे. मला वाटतं ज्या प्रांगणामध्ये आम्ही बसलो आहोत ते हनुमंतराय जे आहेत त्यांनी सुद्धा तोच रंग आणि स्वीकारलेला आहे. स्वामी विवेकानंदांच्या अंगावरचे कपडे मला वाटतं त्याच हिंदुस्थानाचं कौतुक सांगतायत. आणि इथे जे जे लोक त्यागी झालेत त्या सर्वांनी म्हणून हा भगवा रंग भगवान प्रभू रामचंद्रांच्या असणाऱ्या अयोध्येचा असणारा आणि झेंडा आहे. हा झेंडा भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये लावलेला झेंडा आहे. हा असणारा भगवा रंग तुमच्या माझ्या रक्तामध्ये आणि जो रंग या निसर्गाने भगवंताने नियताने आम्हाला दिला आहे तो रंग मला वाटतं त्या असणाऱ्या झेंड्याचा आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या मध्ये त्याग नावाची जी वृत्ती आहे त्याला मला वाटतं भगवा रंग आहे. म्हणून झेंडे घेऊन कुठल्या तरी रंगाचे कोणीही रंग आणि झेंडे बदललेत तर त्या झेंड्यांना काय किंमत आहे मला माहिती नाही. पण एक महत्त्वाचं असं आहे की झेंडा तो महत्त्वाचा आहे की त्या झेंड्याला काहीतरी संस्कृती असली पाहिजे, परंपरा असली पाहिजे. आणि हे सर्व जर असेल तर त्या झेंड्याला किंमत आहे. आणि म्हणून त्याच झेंड्यासाठी बाजी प्रभू देशपांडेंसारखा, शिवा न्हावीसारखा असणारा तरुण आपल्या अंगावर जखमा मोजता येत नाही आणि आपल्या रक्ताने त्या असणाऱ्या मातृभूमीचं स्नान घालण्याची तयारी. कारण क्रांती ही रक्ताचं नैवेद्य मागत असते. आणि म्हणून रक्ताचं नैवेद्य जे कुठे येतं ना ते शिवरायांच्या असणाऱ्या चरित्रातनं आम्हाला आणि दिसतं. म्हणून शिवाजी छत्रपती आणि क्षत्रिय कुल वतंस म्हणताना आम्हाला हे पण लक्षात घ्यायचं आहे की शिवाजी महाराजांमध्ये आणि दुसऱ्या राजांमध्ये काय फरक आहे. शिवाजी महाराजांच्या आधी जर पाहिलं तर तुम्ही जेवढे असणारे उमराव पाहाल, जेवढे असणारे वतनदार भारतामध्ये आणि महाराष्ट्राच्या याच्यात पाहाल, तुमच्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये आधी राजा कोणीच नव्हता. ज्याचा बाप राजा नाहीये, ज्याचे कुठल्याही प्रकारचे राजेशाहीशी संबंध नाहीये, बापाने मिळवलेल्या इस्टेटवर राजा होणं फार सोपं आहे. पण स्वतःच्या कर्तृत्वाने राजा होणं फार कठीण आहे. म्हणून स्वतःच्या कर्तृत्वाने मोठं व्हायचं असेल, शिवछत्रपतींनी त्या काळात ते काम केलंय. 50 वर्ष 18 दिवस हा राजा जगलाय. 50 वर्ष 18 दिवस हा राजा जगलाय. आणि त्याच्यामध्ये 35 वर्ष 46 दिवस हा राजा फक्त लढायाच करत फिरलाय. अशी जर अवस्था असेल आणि त्या राजांचं चरित्र ऐकणारा माझा मित्र, माझ्या गावातील असणारी माता भगिनी, माझ्या गावातला ज्येष्ठ मनुष्य असं सांगत असेल, फार काम आहे हो, वेळच नाही हो, आधी टाइम पास आहे हो. अरे बाबा, टाइम पास नाही होत आहे, तू टाइमातनं पास होतोय. असा विनाकारण मुडलेल्या टाचणीच्या कंपाससारखं विनाकारण विचार लंपास करू नको. ज्या माणसाने घोड्यावर 35 वर्ष काढले असतील असा राजा होण्यासाठी, म्हणून लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश और कशिश जब इकट्ठा आती है,
कोशिश और कशिश जब इकट्ठा आती है तो ही आशीष मिलता है, और वो आशीष को ही वह नाम दिया जाता है छत्रपती शिवरायांचं असलेलं राज्याभिषेक जो होतो. याचा परिणाम असा आहे, आम्ही शिवचरित्र, आम्ही गावामधनं प्रदक्षिणा, आम्ही गावामधनं सायकल मोटरसायकलवरच्या रॅल्या काढल्या. आम्हाला विचार करायचा आहे, शिवरायांनी आपल्या आईचा एक शब्द मोडला नाही, आम्ही माझ्या आईचं किती ऐकतो. हे जर विचार केला, मी कोणाचे भांडे धुवायला आलो नाही, मला घासायचीही गरज नाही, कारण ज्याच्या त्याच्या घरी पितांबरी आहे, पण नांदेल तेव्हा खरी आहे, म्हणून न सांगितलेलीच गोष्ट बरी आहे. आणि म्हणून हे लक्षात घ्या, आम्हाला काय करायचं आहे की आम्हाला शिवाजी महाराजांचं असणारं जीवनचरित्र, कारण एक बघा, बहुतांशी व्याख्याते काय करतात, मी तुम्हाला प्रतापगडाचा असणारा प्रताप सांगतोय. मला वाटतं माझ्यापेक्षा कॅसेटवाल्याने खूप चांगला सांगितला आहे. आणि इथं सांगण्यासाठी आपल्याकडे ना संगीत आहे ना रंगीत आहे. मला असं वाटतं जे आहे त्याच्यात काम करून घेणंच शिवशाही आहे. आणि जर जास्त मागत फिरलात तर जीवनाची बालूशाही आहे, आणि लोकशाहीमधले आम्ही कसाही आहोत का, असाही एक विचार होईल. म्हणून एका ठिकाणी एक हिंदी गझलकार असं म्हणतो की आम्ही जे शिवरायांचं चरित्र पाहतो कि मैंने बहुत उम्मीद से एक पौधा लगाया था, लेकिन ढोरों ने उसे रौंद डाला. तो म्हणतोय की मी एक झाड आणलं, ते माझ्या घराच्या बाहेर लावलं, पण काय करणार, उन्हात टप्पू गुरं आली, त्या गुरांनी ते असणारं आळं पण ते झाड पण चेंगरून टाकलं. मग तो पुढे असं म्हणतोय की ढोरों ने उसे रौंद डाला, अब की बार मैं और एक पेड़ लगाऊंगा और उसको बाड़ भी लगाऊंगा. मी आता अजून एक झाड लावणार आहे, आणि त्या झाडाला ट्री गार्ड पण लावणार आहे. बाळ लावणार आहे म्हणजे काय, ट्री गार्ड पण लावणार आहे. का, बोलता बोलता तो बरंच काही बोलून जातो कि मैं एक पौधा और लगाऊंगा और उसको बाड़ भी लगाऊंगा, क्योंकि सरकारी कुत्तों पर मुझे भरोसा नहीं है. त्याचा अर्थ काय सांगायचा आहे त्या कवीला तुमच्या लक्षात येईल की तो म्हणतोय की नुसतं वरवरचं असणारं काम करण्यापेक्षा मित्रांनो, आतवर शिवाजी उतरवायचा असेल तर आम्हाला शिवचरित्राकडे डोळस नजरेने पाहिलं पाहिजे. ज्यावेळी आम्ही अफजल खानाचा आणि विचार करतो त्यावेळी शिवाजी महाराजांनी कोणती नीती वापरली याचा विचार केला गेला पाहिजे. शिवाजी महाराजांनी अनेक वेळा अफजल खानाला हेच सुचवलंय, काय की तू बडा, पण तू मात्र सायन्याच्या हॉटेलमधला सडेल वडा, हे मला माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये पक्क होतं की याला काय करायचं, हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं. मूर्खाकडनं काम करून घ्यायचं असेल मित्रांनो तर त्याला काय सांगायचं, ज्याला बोलायची अक्कल नसेल, ज्याचा आवाज ऐकल्यावर गाढवं सुद्धा तिथून रजा टाकत असतील, त्याला सांगावं, काय आवाज आहे हो तुमचा आवाज ऐकल्यानंतर लता दिदींना सुद्धा वाटेल तुमच्या कार्यक्रमाला यावं. मला वाटतं वचने किम दरिद्रता, बोलताना काय वाईट आहे, बोलताना काय कमी सांगायला गरज आहे. म्हणून अफजल खानाला संपवलं. याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं जे टेक्निक आहे, जे तंत्र आहे, म्हणून म्हटलं जातं की शिवाजी इज द मास्टर माइंड ऑफ गुरिला वॉरफेअर. शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचे अधिष्ठाता, निर्माता आम्हाला दिसतात. याचं कारण असं आहे, गनिमी काव्यामध्ये ही गडबड आहे. अनेक ठिकाणी गनीम हा शब्द आपण नाही म्हणू शकत. गनीम शब्दाचा अर्थ शत्रू असा होतो, आणि शत्रूसाठी केलेला कावा म्हणजे वापरलेलं तंत्र. शत्रूसाठी जे तंत्र आम्ही वापरतो ना त्याला गनिमी कावा म्हणतात. मग गनिमी कावा कोण म्हणत होतं आपल्याला, मुसलमान किंवा आपल्या विरोधातले जे लोक होते ते म्हणत होते गनिमी कावा. कारण का,
आपण त्यांचे गनिम आणि ते आपले गनिम असा अर्थ असल्या कारणाने तो गनिमी कावा शब्द आला. पण आपण वापरायचा नाही, आपण म्हणावं शत्रूच्या विरोधात वापरलेलं युद्धतंत्र म्हणजे शिवाजी महाराजांची युद्धनीती आहे ना, तो कावा नाहीये. कावा शब्दामध्ये बराचसा प्रॉब्लेम आहे. कावा षडयंत्राशी संबंधित आहे. काव्यामध्ये रघुनाथराव दादांनी जसं माधवराव पेशव्यांच्या लहान भावाला नारायणरावाचा खून केला, धचा मा झाला, प्रकरण तुम्हाला ज्ञात आहे, तशा पद्धतीचा असतो तो कावा आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला असं सुचवलंय, अफजल खानाला इतकं त्याने आणि चढवलं, दररोज जवळजवळ आणि 8 दिवसामध्ये 8 ते 10दा गोपीनाथ पंतांना शिवाजी महाराजांनी 70-60च्या घरात असलेला म्हातारा आहे गोपीनाथ पंत, जे शिवाजी महाराजांचे वकील आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा पण आहे, शिवाजी महाराजांच्या वकिलाला पगार नव्हता. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जे जीवा महाला होते यांना पगार नव्हता. संभाजी काऊजी त्यांच्याबरोबर गेलेले होते, त्यांना पगार नव्हता. आणि इकडे सय्यद बंडाला आणि खानाचा असणारा वकील जो आहे कुलकर्णी, त्याला सुद्धा पगार होता. दुर्दैवाने सांगावंसं वाटतं, पगारी माणसं चांगलं काम करतीलच याची गॅरंटी तेव्हा पण नव्हती, आजही आहे की नाही मला नीट सांगता येणार नाही. आणि म्हणून शिवचरित्र कुठेतरी सांगता सांगता बऱ्याचशा काही गोष्टी सांगून जातं. म्हणून शिवचरित्रामध्ये आम्ही थोडंसं डोकावताना 40-70 वर्षाचा म्हातारा दिवसामध्ये 40 मैल म्हणजे जवळजवळ 100 किलोमीटरची रपेट घोड्यावर करत होता. आज जर आमचा मुलगा धुळ्याला मोटरसायकलवर गेला तर त्याची मम्मी घरातनं फोन करते, माझा बाळ अजून आला नाही, तो आटकेपार झेंडे लावायला गेलाय का? मला सांगा, तुमच्या आईचं माझ्या आईचं तुमच्या माझ्याबद्दल प्रेम असणं वावगं नाही, पण आमच्या आईंनी आम्हाला निभळट बनवलं, शूर बनवलं नाही. कारण का 7 नंतर बाहेर जाऊ नको, का बरं नसतं. असं जर समजा शिवाजी महाराजांना जिजाऊ मातांनी सांगितलं असतं तर आजची जयंतीचा कार्यक्रम करायची वेळ पण आली नसते. आणि तो मी जे मागे वाक्य बोलून गेलो, तुम्ही आपण सायन्यामध्ये कार्यक्रम करायचा का? मग आम्ही फार मोठा उपकार केला का शिवाजी महाराजांवर? असं नाही आहे मित्रांनो. याचा अर्थ असा आहे, जरा गुगलवर जर गेलात तुम्ही, सर्व सुशिक्षित लोक आहात म्हणून एक विषय वेगळा सांगतो थोडासा. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रामध्ये 42,997 पुतळे आहेत. 534 असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि जवळजवळ 350 असणाऱ्या महानगरामध्ये आणि 40,000 खेड्यांमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. कुठे? महाराष्ट्रामध्ये. म्हणजेच काय, जय जय महाराष्ट्र माझा, माझ्या डोक्यामध्ये उवान तुमचं डोकं खाजा, आपल्याला फार मजा वाटेल, आनंद वाटेल, काही अडचण नाही. पण तुमच्या आणि माझ्या माहितीसाठी, या गावातील असणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या आणि माहितीसाठी सांगतो, व्हिएतनाम नावाचा एक असणारा देश आहे जो अमेरिकेच्या फार जवळ आहे. ऐकलं असेल नाव तुम्ही, व्हिएतनाम. व्हिएतनाम या एकट्या असणाऱ्या देशामध्ये शिवाजी महाराजांचे 94,000 पुतळे आहेत, जो शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रापासून आणि या असणाऱ्या भारतापासून हजारो किलोमीटर दूर आहे. समस्या अशी आहे, त्यांनी तो कार्यक्रम तिथं करावा आणि शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमासाठी सायन्यामधनं 70 लोक यावेत, याच्यासारखं वाईट काम नाही. दुर्दैव मला हे पण सांगायचं आहे, तरुण पोरांनी, नानाद भाऊ, तरुण पोरं जेव्हा चांगलं कार्यक्रम करायला निघतात, मला वाटतं त्या गावातील प्रत्येक मोठ्या माणसाने त्याच्या मागे उभं राहावं. काय सांगता येतं,
तानाजी जर खाली पडला शेलार मामाची गरज लागू शकते, आणि शेलार मामा असला तर मला वाटतं बाकीचं उदयभानाचं ठेलार हाकलता येतं. म्हणून गावातले माझे माझे तुझे तुझे करण्यापेक्षा सर्व तरुण मित्रांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. होतं असं की प्रत्येक गावामध्ये असं आहे, ते आमच्या गावाचे पोरं काय नाही सर, अजिबात ठिकाणावर नाही. मला वाटतं बोलणारा सुद्धा ठिकाणावर आहे की नाही याची मला शंका आहे. कारण एक आहे, ते ठिकाणावर नसलेले तरुण जर असतील, समजा तुमच्या मते पुढचं सायनं हे गाव चालवण्याचं काम तेच करणार आहेत, आणि त्यांनाच जर तुम्ही ठिकाणावर म्हणत नाही तर आम्ही किती ठिकाणावर आहोत हे शेलार मामाकडनं, सूर्याजी मालुसरेकडनं शिकायची आम्हाला गरज आहे. व्हिएतनाममध्ये 94,000 पुतळे आहेत, आणि ज्या पाकिस्तानबद्दल आम्ही कायम बोलतो नाही का, पाकिस्तान पाकिस्तान मातनं रे दादा यानं ते कंबोर मोड, पाकिस्तान पाकिस्तान मातनं रे दादा यानं ते कंबर मोड. आग्रा वार्ताला आठे जायर, शिमला करारला आम्हा बलायर, गडी गडी थोबडा मा खायर दादा यानं ते कंबर मोड. पाकिस्तान पाकिस्तान मातनं रे दादा यानं ते कंबर मोड. मग मला सांगा, पाकिस्तान मातलं असेल, पाकिस्तान आपल्या विरोधात आहे, शंका नाही, पण त्या पाकिस्तानमध्ये शिवाजी महाराजांचे 1240 पुतळे आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि आत्ता जर तुम्ही लाईव्ह पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आहे. कारण आहे, शिवाजी मुसलमानांच्या विरोधात नाही, शिवाजी महाराजांचा विरोध आहे. जे विचारांनी वाईट असणारे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध हा लढाई आहे. म्हणून आम्ही फक्त कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा दृष्टांत आणि प्रसंग ऐकून ऐकून थक्क झालो. शिवाजी महाराजांच्या समोर आणि अशी सुंदर तरुणी आणण्यात आली, हे धडात खोटं आहे, हे खोटा पुरावा आहे. शिवाजी महाराजांच्या समोर आणि कोणाची ताकदच नव्हती की जे त्या राजाला सांगतील की मी तुमच्यासाठी एक महिला आणलेली आहे, ती फार सुंदर आहे. जर असं राहिलं असतं तर शिवाजी महाराजांचं चरित्र अजून काहीतरी वेगळं राहिलं असतं. भाऊसाहेबांची बखर पान क्रमांक 127 वाचून बघा. तरुण मित्रांनो, आम्ही वाचत नाही. धुळ्यामध्ये 1-1 लाख रुपये रात्रीचे घेऊन व्याख्यानाला येणारे लोक आहेत, ते त्यांच्या जागी श्रेष्ठ आहेत. वाद तो नाही आहे, पण माहिती चुकीची सांगितली जाते, याचं दुर्दैव आहे. म्हणून इतिहास जो आहे तो जरा समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. ते काय घाललं, कोणी घातलं, काय घातलं, ब्राह्मण वाईट का कोण क्षत्रिय वाईट, मी या विषयावर कधीच बोलत नाही. कारण या जगात वाईट कोणीच नाही आहे. वाईट लोकांची आम्ही जेव्हा संगत करतो त्यावेळी विचाराला विकाराची गरज लागते. म्हणून एक लक्षात घ्या की शिवाजी महाराजांकडे जर सुभेदाराची सून नेत असतील तर ते शिवाजी महाराज सखुजीराव गायकवाड सारखे त्यांचे असणारे सरसेनापती यांचे दोन्ही डोळे, एक पाय आणि एक हात तोडून टाकतात. ते शिवाजी महाराज रांझ्याच्या पाटलाचा जर समजा भयानक हाल करतात, त्या शिवाजी महाराजांच्या समोर सुभेदाराची सून जाईलच कशी, आणि नेली तर शिवाजी महाराजांची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रकार आहे की नाही हे बघण्यासारखी गोष्ट आहे. कारण एक आहे, लहानपणी शिवाजी महाराजांवर जे संस्कार जिजाऊंनी केलेले आहेत मित्रांनो, त्याचा हा परिणाम आहे. कारण सध्या तुम्ही सिरियलसुद्धा टी व्हीवर पाहतायत, आणि शिवाजी महाराजांचं मला वाटतं काल परवा जन्माचा एपिसोड दाखवलेला आहे. शिवाई मातेच्या समोर जिजाऊ जात आहे आणि त्या सांगताय
की आगाई या असणाऱ्या माझ्या देशातील माता भगिनींची, स्त्रियांची आबरूची लक्तर जर टांगली जात असतील आणि त्यांच्या आबरूचे धिंडवडे काढले जात असतील, त्यांना एका असणाऱ्या माणसासारखं वागवणं सोडून एखाद्या नर मादीच्या आणि जातीप्रमाणे वागवणारे नराधम नतभ्रष्ट जर त्या ठिकाणी असतील, तर यांना कुठेतरी वठणीवर आणण्यासाठी माझ्या पोटी नररत्न असा मुलगा जन्माला घाल. म्हणून आपण हर हर महादेव जे म्हणतो ना, ते हर हर महादेवचा कदाचित महादेवाचा अर्थ काय आहे, तुम्ही प्रत्येक हर शब्दाचा अर्थ प्रत्येक असा होतो. हर किसी, हर हर, प्रत्येकामध्ये महादेव येऊ द्या. कारण एक असं आहे, महादेवाचं एक चांगलं काम आहे, परवा महाशिवरात्रीच आहे. हे शिवराय शिवाजीचे आणि महाराज महादेवाचे अवतार आहेत असं आपण मानतो. पण शिव जे आहेत त्यांच्यामध्ये एक आहे, पाहिले तर फार भोळे आहेत आणि तापले तर मग मात्र तिसरा डोळा जर उघडला तर ते कोणाचा नायनाट करतील. म्हणून नाही तरी देऊ कमरेची लंगोटी, नाठाळाचे माथी हानुकाठी. म्हणून शिवचरित्रातनं शिवाजी महाराजांच्या बरोबर मुसलमान असणारे सरदार आहेत. शिवाजी महाराजांनी रामायण ऐकलं, महाभारत ऐकलं, सर्व ऐकलं आणि आपणही अनेकदा ऐकलं, पण ते कसं वापरलं याचा विचार आम्ही करत नाही मित्रांनो. कृष्ण चरित्र जर तुम्ही पाहिलं तर कृष्ण चरित्रामध्ये काळ यवनला मारण्यासाठी भगवंत पुढे पळतात आणि काळ यवन त्यांच्या मागे पळतो. का? तो मला कथाभाग तुम्हाला सांगायचा नाही. मिर्झा राजाच्या तावडीत जेव्हा राजे सापडतात तेव्हा राजे वास्तवतेपासून दूर जातात, पण मात्र स्वराज्यावर गदा येऊ देत नाही. म्हणून आम्हाला शिवचरित्रातनं बेलवडीचा असणारा एक जो भाग आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीतचा जो असणारा विषय आहे, त्या काळामध्ये मुसलमान सत्तांमध्ये शेतकऱ्यांवर खूप अन्याय झालेला आहे. कारण एक असं आहे, दक्षिण भारतातनं लोक उत्तर भारताकडे आले तरी मध्ये महाराष्ट्रच लागतो आणि उत्तर भारतातनं दक्षिण भारतात गेले तरी महाराष्ट्रच लागतो. म्हणून जेवढ्या जेवढ्या लढाया झाल्या त्या लढायांमध्ये यवनी सत्तांनी शेतकऱ्यांच्या असणाऱ्या पिकाची, त्यांच्या मालमत्तेची नासधूस केलेली आपल्याला दिसते. मग ही नासधूस जी आहे, कारण लाखोच्या संख्येने सैन्य असायचं, अनेक असणाऱ्या आमच्या आई बहिणींची इज्जतींवर घाला घातला जायचा. मग सज्जन हो, आम्हाला एक गोष्ट आता प्रकर्षाने लक्षात घ्यायची आहे. शिवाजी महाराज हा एकटा असणारा आणि नेता, राजा, जाणता राजा निर्माण झाला. त्याने अनेक असणाऱ्या आया बहिणींची आबरू, इज्जत, संस्कृती वाचवली. आम्हाला एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, आम्ही नेमकं काय करतो आहे? आमच्याच देशामध्ये निर्भया घडते आहे. दररोजच्या बातम्या जर वाचल्या तर लहान लहान बालिकेवर, आज पहिलीच असणारी न्यूज आहे की अमुक अमुक बालिकेवर अन्याय केला आणि तिला निघृणपणे मारण्यात आलं. म्हणून हर आदमी की नजर लड़की पे होती है, मगर ये मत भूलना दोस्तों, वो भी किसी के बहन या बेटी होती है. ती पण कोणाची आई बहीण असते, ती पण माझ्याच घरातले असणारे चिन्ह असतात. काही झालं, आम्ही आता नवीन धंदा सुरू केलाय, मेणबत्त्या घ्यायच्या, गर्दी करायची आणि मग मला वाटतं सुरुवात प्रत्येक असणाऱ्या तरुणाने हीच केली पाहिजे की द्रौपदीचं वस्त्रहरण करणारा एखादा दुर्योधन, दुःशासन असेल, त्याला वाचवण्यासाठी जर श्रीकृष्ण असेल, तर आमच्या तरुणाने, आमच्या असणाऱ्या देशातल्या प्रत्येक पुरुषाने, आमच्या देशातली स्त्री सुरक्षित व्हायला पाहिजे. हे जर काम केलं तर खरी शिवजयंती सायन्यामध्ये, नगावमध्ये साजरी झाली असं होईल. कारण एक आहे, शिवचरित्रातनं आम्हाला घ्यायचं आणि काय आचरणात आणायचं आहे याचा विषय आम्ही लक्षात घ्या. बेलवडी कर्नाटकमध्ये जाताना एक असणारी गडी लागते.
त्या गडीमध्ये आणि शिवाजी महाराज आणि सर्व असणारे सरदार चालले जातात. 27 दिवस युद्ध चाललेलं आहे. बेलवडीच्या गडीला वेढा घातला गेलेला आहे. वेढा 27 दिवस राहिला आणि त्या गडीचा पाटील जो होता त्या पाटीलचा मृत्यू झाला आहे. पण त्या घरातील असणाऱ्या सावित्रीबाई देसाई ह्या असणाऱ्या महिलेने पती गेल्यानंतर 27 दिवस शिवरायांच्या सखोजीराव गायकवाडांसारखे, जेधेंसारखे, कान्हेरेंसारखे, मोरेंसारखे असे अनेक जावळेंसारखे सरदारांशी 2 हात करणारी एक असणारी महिला होती. ती महिला कर्नाटक राज्यात होती आणि 27 दिवस शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या सैनिकांना, सरदारांना सळो की पळो करून ज्यांना गाशा गुंडाळायला लावायच्या स्तरापर्यंत पोहोचवलं. ती असणाऱ्या महिलेने 27 दिवसानंतर मात्र ती गडी काबीज करण्यामध्ये सखोजीराव गायकवाड यांना यश प्राप्त झालं. सयाजी सखोजीराव गायकवाड विजयी झाले. महाराज म्हटले, अरे 27 दिवस झालं अजूनही सखोजी येत नाही, काही दगाफटका तर झालाय की नाही बघू की. आणि त्यावेळी निरोप येतो, महाराज चिंता नसावी, सखोजीरावनं आपलं इमान पाळलंय, आपण गडी घेतली आहे, विजय झालाय. पण होतं असं की त्यावेळी सखोजीरावांच्या बरोबर सर्व आणि आनंद उत्सव करताना मंडळी येते आहे. पण त्या असणाऱ्या त्या जथ्याच्या मागे, त्या समुदायाच्या मागे एक असणारी स्त्री आहे. त्या स्त्रीच्या हातामध्ये बेड्या बांधलेल्या आहेत, दोन्ही हातांना आणि मुसक्या बांधून, आणि त्या स्त्रीला जेरबंद करून राजांच्या समोर आणलं जात आहे. दरबार भरवला जातो. दरबारामध्ये जेव्हा त्या सावित्रीबाईंना पाहितात, राजांची तळपायाची आग मस्तकाला जाते. राजे म्हणतात, अरे तुम्हाला लाज कशी वाटत नाही? आमच्या हिंदवी स्वराज्यामध्ये स्त्रीला केव्हापासून जेरबंद करायची पद्धत निघालेली आहे. ते म्हटले, सखोजीराव म्हटले, राजा यांच्या असणाऱ्या साळसूतपणावर जाऊ नका. महिला असली तरी फार जबरदस्त पराक्रमी आणि बेरकी आहे. राजे म्हटले, सखोजीराव, अरे पुरुष असून जर त्या महिलेने तुम्हाला 27 दिवस जर खेळत ठेवलं असेल आणि आपली गडी शाबूत ठेवली असेल तर विचार करा, त्यांच्या आईने आणि त्यांच्या वडिलांनी त्या सावित्रीबाईला कोणत्या धातूपासून बनवलं असेल. याच्यासाठी त्या महिलेला सलाम करा. ती कर्नाटकातली महिला असली तरी सुद्धा हे विश्वचे माझे घर, अति मती जयाची थीर, किंबहुना चराचर आपणची झाला. अरे या जगामध्ये स्त्री कुठलीही असू दे, ती तेवढीच पूजनीय असली पाहिजे असा विचार करणारा, म्हणून मला वाटतं त्यांना जाणता राजा म्हटलं जातं. ते जाणता राजा याच्यासाठी आहे. सावित्रीबाईंना ज्यावेळी पुढे केलं जातं आणि सावित्रीबाईंना सांगितलं जातं, राजे पहिल्यांदा बोलतात, सावित्री आई, तुम्ही आम्हाला आमच्या माँसाहेब सारखे आहेत, जे असेल ते निसंकोच सांगा. त्यावेळी सावित्रीबाई म्हणतात, अरे राज, लाज नाही वाटत का तुला? देवाधर्माचा आणि हिंदवी स्वराज्य म्हणतो. अरे तू असे डोंकावळे पाळून ठेवलेले आहेत की ज्यांचं कितीही नैवेद्य खाऊ घातलं तरी सडलेल्या उंदराकडे ज्याचं लक्ष असतं ना त्याला कावळा म्हणतात. तसे तुझे सरदार जर असतील तर याला देवाधर्माचं राज्य म्हणायचं धारिष्ट तरी कसं करतो? पूर्ण शिवचरित्रामध्ये एवढा भयानक आरोप शिवरायांनी कधीच ऐकला नाहीये. पहिल्यांदा ऐकलं. आणि राजे संतापतात. राजे सांगतात, तुम्ही स्त्री आहेत म्हणून तुम्ही असं समजू नका की तुमची गय केली जाईल. जर तुम्ही आणि अपराध केलेला असेल तर तुम्हालाही दंड होईल. आणि इथं कोणी अपराध केलेला असेल त्याला सुद्धा दंड होईल. म्हणून कोणालाही तोशिष केली जाणार नाही. ही राजेशाही आणि हा असणारा विचार जर समजा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये येऊन गेला तर कदाचित
उद्याच्या पेपरमध्ये, दुसऱ्या दिवसाच्या पेपरमध्ये स्त्रीवर अन्याय होतो हे सांगायला माणसं राहणार नाही. माणसं कंसांसारखे प्रेशरमध्ये घातल्याशिवाय मला वाटतं समाजावरचा प्रेशर कमी होणार नाही. म्हणून चांगल्या गोष्टी, मागे कर्नाटकमध्ये लिंचिंग झालं, पोलिसांनी त्याला तिथंच संपवून टाकलं, आम्ही बऱ्याच प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. असं करायला नको पाहिजे होतं, माणुसकीने विचार करायला पाहिजे होता. खरंय दादा, कुठलीही गोष्ट वेळेलाच केळ लागतं, वेळेलाच केळ लागतं, नाही तर मग बिना वेळेचं सीताफळ सुद्धा लागत नाही. म्हणून एक लक्षात घ्या की ही गोष्ट जेव्हा होते आणि ती असणारी सावित्रीबाई राजांना म्हणते, राज मी घरंदाज स्त्री आहे, मी शीलवान स्त्री आहे. म्हणून या सर्व दरबारामध्ये मी तुला काय सांगू. राजे सांगतात, नजरेने इशारा करतात आणि सर्व दरबार खाली होतो. राजे आणि फक्त सावित्रीबाई तिथं राहतात आणि सावित्रीबाईला विचारलं जातं. सावित्रीबाई सांगतात, गडी घेऊनच जर तुमचा सखोजीराव थांबला असताना तर मला काहीच वाटलं नसतं, पण या सखोजीरावाची वाईट नजर माझ्या असणाऱ्या शरीरावर आली आणि याच्यामध्ये वासना निर्माण झाली. म्हणून गडी सोडून हा कुत्र्यासारखा, पिसाळलेल्या कुत्र्यासारखा माझ्या मागे पडला आणि म्हणून याने मला मुसक्या बांधून आणलंय. ज्यावेळी सखोजीरावांना समोर बोलवलं जातं, सखोजीराव म्हणतात की राज ही कुभांड करते आहे, हिचं म्हणणं धधार्थ खोटं आहे. राजे म्हणतात, ती स्त्री तुमच्या समोर एक शब्द बोलत नाही, तरी तुम्ही म्हणतात कुभांड करतात. सखोजीराव, औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये काय आहे आणि सूर्यराव सुर्वे आणि यशवंतराव सुर्वेंच्या डोळ्यामध्ये काय आहे. अफजल खानासारखा असणारा रांग रेडा फाडणारा या राजाला त्यांचं जर समजा डोळ्यातलं कळत असेल, तर जो कायम माझ्या बरोबर राहत असेल त्या सखोजीरावला ओळखत नाही असं वाटतंय का तुम्हाला. सखोजीराव, तुमचं असणारं ओरडणं आणि तुमचं असणारं अंगावर येणंच सांगतंय की शेण तुम्हीच खाल्लंय. आणि म्हणून जेव्हा सखोजीरावांना कळतं की हा राजा चांगल्यांच्या विना टेथेस्कोप वापरताना कॅन्सरवाल्यांचा आजार शोधणारा असा डॉक्टर आहे, त्यावेळी सखोजीराव खाली मान टाकतात आणि त्याच वेळी शिवाजी महाराजांचा आदेश होतो. हा सखोजीराव गायकवाड शिवाजी महाराजांच्या एका राणीचा सख्खा भाऊ आहे. हा सखोजीराव गायकवाड शिवाजी महाराजांचा मेहुणा आहे, साला आपण म्हणतो. त्याच्यासाठी त्या सखोजीराव गायकवाडांना तिथंच मंत्र्याला विचारू, संत्र्याला विचारू आणि मोसंबीकडे पाठवू आणि मग पुढचा आयोग आणू आणि मग आम्ही पथक पाठवू आणि मग ते फोटो काढेल, मग व्हॉट्सअपला टाकेल आणि मग बघू तुम्हाला पूर्ण आणि कर्जमुक्ती द्यायची का नाही द्यायची, असं करू. अरे बाबा, काय चाटा मारायचा धंदा चालू आहे. दुसऱ्यांच्या असणाऱ्या लोणी म्हणून व्यक्ती आणि वल्लीमध्ये पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे की हा देश लोणी खाणाऱ्या बोक्यांचा आहे का गरीब कष्टकरी जनतेचा आहे. एकानं मरमर मरावं, दुसऱ्यानं त्याच्या जीवावर यथेच्छ चरावं. आणि यांच्याकडे पैसे नाहीत. आणि 4 दिवसापूर्वी जर पाहिलं असेल तुम्ही, एका मंत्र्याच्या बंगल्याचा आणि सुधारणा डागडुजी करायचा खर्च कोट्यावधी रुपयाचा आहे. जे सरकारी बंगल्यांची रिपेरिंग केलं, एक बंगला आणि रिपेअर करण्यासाठी अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट कदाचित तुम्ही ऐकलं असेल टी व्हीवर. मी कोणत्या पक्षाचा नाही, मला काही घेणं देणं नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, पक्ष नंतर आले मित्रांनो. लक्ष माणसावर ठेवा. माणसंच जेव्हा बदनाम होतात तेव्हा पक्ष फक्त स्टिकर म्हणून काम करतात. आणि त्या स्टिकरच्या मागे तुम्ही आम्ही धाब्यावर जर जात असलो तर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या लढाईसाठी ज्या बैलांना रात्री पाठवलं होतं ते बैलसुद्धा मला वाटतं धाब्यावर इलेक्शनच्या पिरियडमध्ये आणि मजा मारणारे
पार्टी खाणाऱ्या आमच्या देशातल्या चांगल्या माणसांना बुरसटलेल्या विचारांवाल्यांपेक्षा शाहिस्ते खानाच्या वेळी पाठवलेले बैलसुद्धा मला वाटतं चांगल्या सैल विचाराचे होते असं मला वाटतं. कारण एक आहे, म्हणून शिवचरित्र घेता घेता कुठेतरी हाही विचार करा. आम्ही पूर्ण नालायकच लोकांना निवडून जर दिलं तर गंमत अशी आहे. कारण एक आहे, आमचं राजकारण काय आहे याचं जरा लक्ष द्या. तुम्ही जर नाटक केलं, या गावामध्ये नाटक केलं, याच गावातला अफजल खान केला, याच गावातला शिवाजी केला, याच गावातले मावळे पण, याच गावातला सय्यद बंडा पण, नाटक झाल्यावर काय करणार तुम्ही? अफजल खानाला शिवाजी जाऊन भेटेल आणि काय म्हणेल, वा वा काय रोल केला अफजल खानाचा तुम्ही, कॉंग्रॅच्युलेशन, वा वा वा. तसाच तो दुसरा एकाला सांगेल की नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही फक्त सायन्याचेच आहोत, ना आम्ही अफजल खान आहोत आणि ना आम्ही शिवाजी आहोत, आम्ही फक्त भूमिका करतोय. लक्षात ये घ्या, वरती स्टिकर कदाचित कोणत्या पक्षाचं आहे, पण हे जेव्हा एकत्र येतात चहा पाण्यासाठी तेव्हा मला वाटतं त्या नाटक मंडळीसारखंच आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं राजकारण चालतं. याचं समीकरण तुम्हाला कळत नसेल तर आम्ही राजांना जाणत नाही, राजा आम्हाला जाणतात हे लक्षात ठेवा. आमच्या राजांना पक्क कळून चुकलंय. आत्ता 5 वर्षामध्ये जा, यांच्यासमोर काहीतरी चॉकलेट टाका, हे बरोबर शेपट्या हलवतील, आपलं काम करून घेऊया. राजांच्या याच्यातनं शिका. मी जे मागे वाक्य बोलून गेलो, पगार नसलेला माणूस मरायला तयार होतो, ही शिवशाहीची ताकद आहे. आणि नुसते खाऊन खाऊन वजन वाढवलेले जे आहेत ते मला वाटतं यवनी सत्ता आहे. म्हणून आम्हाला खाऊन खाऊन वाढायचं नाही, आम्हाला घेऊन घेऊन मोठं व्हायचं आहे. आणि देऊन देऊन गावागावात जाऊन आलो, प्रभू विचार देऊन आलो. याच्यासाठी शिवचरित्राची गरज आहे. मग जेव्हा पुरस्कार, एखादा पुरस्कार द्यायचा असेल तो सुद्धा टायमावर दिला पाहिजे, आणि एखाद्याला दंड द्यायचा आहे तो सुद्धा टायमावरच दिला पाहिजे. कारण बऱ्याच घरामध्ये मुलाने जर चुकी केली की आई येते पळत पळत, तुम्ही त्याला कशाला मारलं, आपला असणारा किती गोंडस बाळ आहे, मग याला 3-1 वर्ष झाल्यानंतर मारू का? कारण एक असं आहे, त्याला जेव्हा असेल वेळ तेव्हाच. कारण कुंभाराने मडकं घडवताना जर ठोकलंच नाही, मला वाटतं ते मडकं होणार नाही, तो गोळा राहून जाईल. मग तो गोळा राहू नये, हा समाजाचा विचारांचा गोळा होऊ नये ना, याला आकार देण्यासाठी शिवचरित्राची गरज आहे. म्हणून शिवशाही जी आहे ती आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी गर्दी होण्याची गरज आहे. गर्दी फार कमी असली चालते, कारण का गर्दी भरपूर असते. तमाशाला जर बोलवलं तुम्ही, मला वाटतं आत्ता या व्याख्यानाचा कानावर शब्द जात असतील ना, आपले खानदानी हिंदू अजिबात बाहेर निघणार नाही. पण आमच्या 2 तरुणांना इथं येऊन स्टेजवर फक्त बाचाबाची करू द्या, 2-4 नुसत्या उलट्या सुलट्या आणि गप्पा हाणू द्या, मला वाटतं गर्दी मावणार नाही. शंका अशी आहे, मधमाशा चांगल्याच जागी जातात आणि घरातल्या माशा मला वाटतं नको तिथं झडा मारतात. विचार असा आहे, आम्हाला काय करायचं आहे हे मराठ्यांना कळत नाही. आणि म्हणून धुळे तालुक्यातनं, मालेगाव तालुक्यातनं ज्या शिवशाहीने 500 मावळ्यांनी 50,000 5,000 लोकांना हरवलं, त्याच धुळ्यामध्ये, त्याच मालेगावमध्ये 500 रुपये, 200 रुपये, 100 रुपये शेण खाण्यासाठी MIM निवडून दिलं. इतकं लाजिरवाणं काम जर समजा इथं होत असेल. मुसलमानांना निवडू नका हा माझा विरोध नाही बरं, पुन्हा लक्षात घ्या. आम्ही काय करतोय, व्यासपीठावरनं बोलतोय, जागृती करतोय, आणि ते अंडरग्राऊंड पाईप लिकेज करतायत. याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला आम्हाला कळत नाही. नुसतं रॅली काढतायत. तुम्ही जेव्हा रॅली काढतायत मित्रांनो, आत्ताच मी धुळ्यात बोलून आलो, माझ्या मित्राचा फोन आला, तेव्हा आय वॉज ऑन द स्टेज, आय वॉज स्पीकिंग कंटिन्युअसली ऑन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट ऑन शिवाजी महाराजच बोलत होतो. त्यांना म्हटलं एक असं आहे, रांझ्याच्या पाटलापासून शिवाजी महाराजांना वाचवलं,
बाईंपासून. आत्ता तुम्हाला बेलवडी सांगून गेलो मी, सावित्रीबाईंना वाचवलं, चांगलं झालं. शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला खूप हृदयामध्ये प्रेमाचा असणारा ओतप्रोत भाव आहे. पण माझ्याच गल्लीमध्ये शिवाजीची असणारी मिरवणूक निघत असताना माझ्याच गावातील एखादी तरुणी, एखादा असणारा डोमकावळा पळवतो आहे का, हे जर असेल आणि माझ्या धर्माला जर गालबोट लागत असेल, हे पाहणं सुद्धा मला वाटतं शिवाजींची असणारी पूजाच आहे. हे काम तरुणांनी केलं पाहिजे. लव जिहादच्या बातम्या ऐकून आपल्याला काय करायचं आहे असा विचार करून नेभळटासारखं राहायचं नाही. वेळ आली ना, गनिमे कावा तुम्हालाही खेळता येतो. मराठांचा मोर्चा निघाला तेव्हा धुळ्यामध्ये मी गनिमे कावा खेळलो आहे. आजपर्यंत अजून कळलं नाही कोण खेळलं होतं. गाड्यांचे कव्हर फाडून गेलेले होते मोर्चामध्ये. काही लोकांनी गाड्यांचे काच फोडून टाकले होते आपल्या मोर्चाचे. आम्हाला लक्षात आलं. मी काही असणाऱ्या मधल्या सूत्रांना, पोरांना सांगितलं, म्हटलं बेटा असं करायचं, निमडाळं सोडून द्यायचं, गोंदुरबी सोडून द्यायचं, मध्ये विमानतळाच्या आसपास थांबायचं. आपले असणारे आणि हे पेट्रोलचे डबेवाले आले की यांचा तिथं खिमा करायचा. असे मजबूत धुवायचे. धुतल्यानंतर गवगवा नाही करायचा, व्हॉट्सअपवर नाही टाकायचं. सर्व काही झाल्यावर सकाळी पुन्हा नारळ पाणी घेऊन त्यांना पाहायला जायचं. का? त्यांना सांगायचं, यार काय कोणी मारलं हो, फार वाईट झालं. मला वाटतं हे शिवाजी महाराजांपासून शिकण्याचं तंत्र आहे. हा गनिमी कावा आम्हालाही जमला पाहिजे, हे लक्षात घ्या. एखादा आमच्या गावातल्या तरुणीला भ्रष्ट करत असेल ना, त्या मुलाला सांगा मी आहे, घाबरू नको. आणि इकडे आपल्या पोरांना सांगा भाऊला नेमकं व्यवस्थित करा, व्यवस्थित समाचार घ्या आणि झाल्यानंतर पुन्हा गावात आल्यावर बोंबलत बसू नका. आपली परिस्थिती उलटी आहे. आपलं असं आहे, गरजते है बरसते नाही, कारण पाणीचाच पत्ता नाही, पोकळ ढगे ना. आलं का लक्षात? म्हणून शिवचरित्र आम्हाला हे सांगतं, शिवाजी महाराजांची कुठलीही लढाई पहा, एक तंत्र आहे. एकदा वापरलेला फंडा दुसऱ्या ठिकाणी नाहीच. एकदा वापरलेला असणारा युवक सरदार कितला असणारा आणि जो त्यांचा असणारा मावळा आहे तो दुसऱ्या याच्यात दिसत नाही. बाजी प्रभू देशपांडे फक्त पावनखिंड जर सोडली, दुसरीकडे तुम्हाला बाजी कुठे आहेत दिसणार नाहीत. कोंढाण्याचा विषय घेतला, तानाजी मालुसरे दिसतात आणि याच्यामध्ये पुन्हा तंत्र आहे. आपल्या गावात जर समजा अशी काही गडबड असेल, आपण आत्ता पाहिलं की अफजल खानाच्या वेळी शिवाजी महाराजांनी जिवा महालाला घेतलं. सर्वांना माहिती आहे, पाठ आहे आपलं, होता जिवा, जी म्हणून वाचला शिवाजी. खरं आहे. पण एक लक्षात घ्या, अफजल खानाचा वध झालाय 1659ला. अफजल खानाचा वध झालाय 1659ला आणि जिवा महाला महाराजांना एका लग्नाच्या वरातीमध्ये भेटलेला आहे. ते वर्ष होतं सन 1642. 1642ला लग्नाच्या वरातीमध्ये बाबांना, जुन्या माणसांना माहिती असेल, वराती निघायच्या, आत्तापर्यंत निघायच्या. आणि वरातीमध्ये लोक कसरतीचे कार्यक्रम, काठं फिरवणं, काठी वगैरे फिरवणं, भाला फिरवणं, एखादी घागर दाताने उचलणं, गोटा उचलणं, हे जे काही होते हे त्या काळातल्या असणाऱ्या तरुणांचं काय होतं, मर्द मराठ्याचा बच्चा असे. ते आपला बठा कच्चा असे, मोटरसायकलवर कथाबी फिरत असे, टंट मारता मारता गोंटामध्ये घुसत असे. आपला असा तरुण आहे. कॉलेजला असे भंगार पोरं पाहतो आम्ही दादा, बापाने मोटरसायकल जागेवर असे फिरवतात आणि तठेच उलटा व्हायच्यातच आहे ना. त्यांना सर कशी गाडी फिरवली, म्हटलं भाऊ तुला फोटोला माळा टांगण्याची घाई झालेली आहे, त्याला आम्ही काय करणार. आणि म्हणून मेरी देश की धरती आणि नुसती स्टँडवर फिरती अशी भरती मला वाटतं मावळे नाही होत.
जे चांगले आहेत त्या तरुणांना आमचा इथून शिवरायांच्या मावळे म्हणून मुजरा आहे, पण जे मात्र नुसतेच गाजर गवत सारखे असतील तर हे मात्र त्या देशाला, त्या गावाला, त्या गल्लीला अडचणीचा विषय आहे. कारण आईवडिलांना असं वाटावं की माझा मुलगा आला या गावात, तुम्ही पाहिलंय एक असणारा तरुण, एखादा असणारा, आणि सैनिक जेव्हा मरतो, शहीद होतो, 370 कलम, त्यानंतर तुमचा असणारा जो उरीचा असणारा प्रकार झाला, तो तुमचा असणारा कॅप्टन तिथं गेला आणि रात्रीमध्ये परत आला. तसं म्हटलं सायन्याचं धुळ्याचं काही संबंध होता का त्याच्याशी? पण एका माणसाने चांगलं काम केलं, आमची छाती फुगून आली, आम्हाला अभिमान वाटला. आणि आम्ही म्हणतो, नुसते गल्लीत म्हणतो, दूध क्या मांगते खीर देंगे, काश्मीर मांगे तो चीर देंगे. हा इथंच बोमा मारतोय तू नुसता चिराचिरी करू नको, तुला नुसत्या कैऱ्या सुद्धा नीट चिऱ्या खाता येत नाही भाऊ. म्हणून एक लक्षात घे, नुसतं दुसऱ्याला यू मारो त्यू मारो, इस मारो तीस मारो, नाही मारा तो क्या करू, आपला आपला रस्ता धरू, असं काम मला वाटतं मराठी शाहीला नाही परवडत. मराठे आम्हाला ते वाटतात. तानाजी मालुसरे, मी सांगत होतो तुम्हाला, 1642ला जिवाजी महाला लग्नाच्या वरातीत सापडला. त्या पोराने पट्टा चालवत होता, तिथं पट्टा फिरवायचा, जाते का लाईट? बर बर, नाही काय अडचण नाही, तुम्ही बसून राहा, माझा आवाज ऐकू येईल तुम्हाला, आणि लाईट येईल तेव्हा आपलं कंटिन्यू होईल, कोणी उठू नका. लाईटमध्ये कान चालू ठेवा फक्त, लाईट नसली तरी अडचण नाही. तर 1642ला आणि जिवा महालाला 17 वर्ष फक्त प्रॅक्टिस आणि प्रयत्न करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आणि त्याला ट्रेनिंग दिलेली आहे. कारण असं की कदाचित 1642ला हे महाराजांना माहिती नसावं, 1642ला महाराजांना हे माहिती नसावं की 1659ला मला अफजल खान मारायचा आहे, नक्कीच माहिती नसेल तेव्हा. पण जेव्हा दूरदर्शी वृत्ती असते त्यावेळी एक विचार करा, 17 वर्ष त्या पोराला आपल्याबरोबर ठेवलं आणि एकचदा वापरलं, एकचदा. पण त्याला एक सांगितलं की त्या असणाऱ्या शत्रू सैन्यामध्ये, मुसलमानांच्या आणि यवनांच्या असणाऱ्या सैन्यामध्ये सय्यद बंडा नावाचा एक असणारा तरुण आहे, सरदार आहे, शरीराने खमके आहे, ताकदवान आहे आणि इतका तरबेज आहे, पापणी लवत नाही तोपर्यंत समोरच्याची पुण्यतिथी करायचा त्याच्यावर, आणि त्याच्याकडे शैली आहे. तुला एकच काम करायचं आहे की त्याच्यापेक्षा तुला वरती जायचं आहे. म्हणून अफजल खानाच्या वधाच्या वेळी संभाजी कावजी जो निवडला, हा संभाजी कावजी सुद्धा एका गावाच्या यात्रेमध्ये भेटलेला तरुण आहे, जिथं त्या काळामध्ये माणसांच्या कुस्त्या व्हायच्यात, पण रेडे सोडले जायचे. आणि त्या रेड्याच्या बरोबर जो असणारा तरुण कुस्ती किंवा 2 हात करायचा तो संभाजी कावजी होता. 4 असणारे रेडे गवा सोडल्यानंतर ग्राउंडमध्ये 4ही असणाऱ्या गव्यांना आणि रानरेड्यांना आपल्या ताकदीने संपवणारा एकमेव असणारा तरुण होता, जो तिथे असणाऱ्या कृष्णाजी भास्करला जड पडायला पाहिजे. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा जरी ब्राह्मण होता तरी तो मराठ्यांचा विरोधक होता, मराठेशाहीच्या विरोधात होता. आणि नुसता ब्राह्मण नव्हता, नुसता आत्मना फल प्राप्त प्रित्यर्थ डोळ्याला पान लावा आणि तांब्या भरून आणा तो नव्हता, तर तो लढवय्या सुद्धा होता. म्हणून संभाजी कावजी हा त्याचा बाप ठरायला पाहिजे ताकदीमध्ये. माणसं निवडली, आपण जशी आपल्या गावची नगाव बरोबर मॅच लागली का आपण म्हणतो, ये रे बंड्या पांड्या शेंड्या,
अरे तसं नका करू, ज्याच्यात क्वालिटी असेल तो मला वाटतं तुमच्या गावाचं जरी नसेल तरी घ्या, कारण तुम्हाला जिंकायचं आहे. म्हणून शिवाजी महाराज जिंकले हा इतिहास आहे. मला वाटतं शिवाजी महाराज नाही जिंकले, शिवाजी महाराजांची नीती जिंकते आहे. शिवाजी महाराजांची नीती जी आहे त्याच्याने गती प्राप्त झाली आहे, म्हणून प्रगती दिसते आहे. कारण शत्रूचा वेध, शत्रूची कमतरता, शत्रूचा वीक पॉइंट जो आहे तो राजांना कळत होता. म्हणून ज्यावेळी आपण म्हणतो की पहिल्यांदा खानाने शिवाजी महाराजांना पकडलं, मान दाबली वरून आणि कट्यार मारलं, जर वरचा असणारा अंगरखा फाटला, खाली चिलखताला लागला, त्यानंतर महाराजांनी बिचवा वगैरे सर्व काही केलं. पण तुमच्या लक्षात येईल की खानाच्या कोथळा काढायच्या वेळी खान इतका मजबूत होता, खान पडला नाही. खान पडला नाही कारण खानाला जवळजवळ पूर्ण 10 ते 15 किलो दररोज मांस खायला लागायचं आणि पोलादाच्या फारीनं स्वतः पोलादाची पहार वाकवायचा. आपल्याला सेंटरिंगचा तार सुद्धा पकडणे वाकत नाही. विचार करा की केवढी ताकद असेल. आपल्याला आपली तुलना नाही करायची, मला फक्त तो विषय सांगायचा आहे. मग हा जो खान आहे हा पडला नाही तोपर्यंत कृष्णाजी भास्कर यांनी तलवार उपसली आहे आणि एक इतका जोराचा घाव घातला की तो महाराजांच्या कपाळावर बसला. जिरेटोप होता तरी सुद्धा जिरेटोपामधून शिवाजी महाराजांच्या कपाळावर 4 बोटं घुसतील एवढी खोक पडली. जर समजा जिरेटोप राहिला नसता तर अफजल खानाने शिवाजी महाराजांना मारलं हा इतिहास राहण्यापेक्षा मराठ्याने मराठ्याला मारलं हा इतिहास राहिला असता. आणि दुसरी गोष्ट त्याच्या मागची अशी आहे की त्याच वेळी सय्यद बंडाने हात वर केला, सय्यद बंडाने पट्टा मारला त्याची आणि जीवा महालाने पट्टा उचलायची पापणी लवते एवढा जरी उशीर झाला असता तरी मराठ्यांचा राजा कदाचित आपल्या हाती लागला नसता. राजे शिवाजी महाराज ग्रेट आणि महान ठरतायत याचं कारण असं आहे, जीवासारखा पटाईत 17 वर्ष वागवलेला वेळेवर ज्यावेळी मॅच जिंकायची असेल, मला वाटतं तेव्हा चांगली सेंचुरी करणारा असला पाहिजे. आपण रात्रभर बॅटिंग करतो गोदडीमध्ये, स्वप्नामध्ये, ओरिजिनलमध्ये पहिल्याच बॉलला जर आऊट होत असतील तर हे शिवचरित्र आम्हाला शिकवत नाही. म्हणून तंत्र जे आहे हे आमच्या लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी त्यांना पक्क दर्शून दिलेलं होतं अफजल खानाला की शिवाजी तुम्हाला फार घाबरला आहे, शिवाजी तुमच्या समोर यायला घाबरतो आहे, शिवाजी तुमच्यासारख्या मोठ्या माणसासमोर यायला नाही म्हणतोय की जो गोपीनाथ पंत सांगतो तो हायड्रोजनचा फुगा मोठा झाला आहे. आणि या हायड्रोजनच्या फुग्याला इतका मोठा होऊ दिला की शेवटी मला वाटतं थोडीशीच हवा पिन टोचली, फुगा गारद झाला आणि तेव्हा आम्ही प्रतापगडाचा असणारा पराक्रम करायला लागलो. जाळीमध्ये याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि एक लक्षात हे पण घ्या, जो राजा लढून गेला, जिंकून गेला हा इतिहास आहे. पण शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडाची माची उतरत होते त्यावेळी शिवाजी महाराजांनी जिजाऊ मातांनाही सांगून ठेवलं होतं, सरदारांना पण सांगून ठेवलं होतं, बघा काही दगा फटका झाला, आमच्या जीवाचं काही बरं झालं वाईट झालं तर डगमगू नका, संभाजीराजांना गादीवर बसवा आणि पुढे काम चालू ठेवा. म्हणजे काय, नवी गाडी घेतली तर पेढा वाटणारे सर्व आहेत. मला वाटतं पेढा खाणाऱ्याने एवढंच सांगावं, भाऊ 2 लिटर पेट्रोल जास्त लागू दे पण मात्र आस्था हॉस्पिटलमध्ये बोलवू नको. मला वाटतं शिवचरित्र आम्हाला हेच सांगतं, पप्पाने पैसे द्यायचे आणि पप्पूने मजा मारायची असा अर्थ नाही. आणि मला वाटतं पप्पा जे करतो ते पप्पूसाठीच करतो, पण हा गालगप्प्याला समजत नाही आणि हा भोप्या काही करत फिरतो. असं करणं हे तरुणाई नाही. गावातल्या तरुणांनी जे शिवचरित्रातनं आम्हाला कळतंय ते घेतलं पाहिजे. आणि म्हणून
हा जो आमचा आपण मराठा म्हणजे काय, आपला आजचा मराठा जास्त फॉर्ममध्ये आला तर कंबरचं सोडून देतो. मराठा आपला असंच आहे, कंबरचं सोडून देतो नाही तर दुसऱ्याचं हिसकून देतो. अशी मराठीशाही नाही आहे. मराठीशाही आम्हाला शिवाजी महाराजांची मित्रांनो ही सांगते की आम्ही कुठल्याही प्रकारचा असणारा, शिवाजी महाराजांनी कुठल्याच तीर्थाला, कुठल्याच देवाला, कुठल्याच असणाऱ्या धर्माला गालबोट लावलेलं नाही. अफजल खानाचा विरोध आम्ही केलेला असेल पण त्यांच्या आईने जिजाऊ मातांनी सांगावं, शिवबा अरे अफजल खानाचा वध झाला राजा, त्याचं मुंडकं त्या तबकमध्ये घेऊन झाकून आणलेलं आहे. तेव्हा जिजाऊंनी सांगावं, आपलं वैर संपलं राजा, आता असं कर, त्या असणाऱ्या शिरजवळ दिवाबत्तीची व्यवस्था कर आणि अफजल खानाची समाधी बांध. कारण का अफजल खान आहे ना म्हणून उद्या शिवाजी ओळखला जाणार आहे. म्हणून वाईट करणाऱ्याला सुद्धा लक्षात घ्या. समोरचा वाहनवाला जेव्हा अंगावर येतो तेव्हाच मला वाटतं इकडच्या ड्रायव्हरला कळतं असं पण होऊ शकतं, रॉंग साईड नाही चांगल्या साईडला पण ॲक्सिडेंट होऊ शकतो. तेव्हा त्याने मला वाटतं बाजूला सरकणं शिवचरित्र आहे. नाही तर तो माझी मोटरसायकल आहे, मी माझ्या साईडला आहे, मी ट्रकवाल्याला उडवून देईल, काहीच होणार नाही, पुण्यतिथी तुझी होईल. मला वाटतं दररोज बातम्या याच्याच आहेत. शिवचरित्र आम्हाला रस्त्यावर चालायचं सुद्धा शिकवतं, शिवचरित्र आम्हाला घरात वागायचं सुद्धा शिकवलं जातं. काही झालं तरी तिने आणि माझा सर मेरा उसने दिल तोड दिया, मैं अभी नहीं जी सकता, अभी मैं थायमेट पी सकता. मला वाटतं ही शिवचरित्र सांगत नाही. या जगात काहीही झालं, संभाजी राजांच्या असणाऱ्या आईचा मृत्यू झाल्यानंतर 1 महिन्यानंतर आणि पन्हाळगडाची स्वारी महाराजांनी करावी. विचार करा, इतकं सोपं नाही हो. आम्ही थोड्या कारणाने नको तशा कमती करतो. आमचे पोरं, आणि आज आपण पाहावं पबजीचा गेम, मागच्या महिन्यातली बातमी तुम्ही वाचली असेल ना मित्रांनो, पबजीचा गेम खेळताना बापाने पोराकडनं मोबाईल हिसकून घेतला. मुलाने अफजल खानाचा वध सुद्धा शिवाजी महाराजांनी बरा केला होता. ते दुश्मन होते आणि ते स्वराज्याचे दुश्मन होते. मित्रांनो त्या पोराने, नागपूरचीच घटना आहे, महाराष्ट्रातलीच आहे, त्या पोराने बापाचे 3 तुकडे शरीराचे एखाद्या लाकडाचे ओंडके तोडावेत तसं जर केलं असेल, मला सांगा शहाजी राजांना कैदेतनं काढण्यासाठी 200 किल्ले देणारा राजा जर आमचा आदर्श असेल तर पबजी गेमसाठी, आमच्या घरातल्या कुठल्या TV पाहण्यासाठी, मला गेम खेळू देत नाही म्हणून असेल, मला असं होऊ देत नाही म्हणून असेल, मला वाटतं शिवचरित्र आम्हाला हे शिकवतं की सर्व दिवस आपलेच नसतात, कधी कधी दुसऱ्यांचे पण असतात. पण त्या दुसऱ्यांच्या दिवसामध्ये आपण त्या दिवसांचा जर फायदा केला तर आग्र्याहून सुद्धा घरी येता येतं. औरंगजेबाच्या बाबत तुम्हाला लक्षात येईल, आम्ही सांगतो औरंगजेबाच्या बाबत पण की औरंगजेबाच्या हातात तुरी दिल्या, खरंय, पण एक लक्षात घ्या, हे झाल्यावर आम्ही बोलतोय, हे झाल्यावर बोलतोय. औरंगजेबाला हे माहिती नव्हतं, औरंगजेबाला हे माहिती नव्हतं काय शिवाजी इथून सुटून जाणार आहे. औरंगजेबाला कधीच शंका नव्हती. का? अरे एवढा बुलंद असणारा हिंदुस्थानचा सम्राट, ज्याच्याकडे एवढं असणारं सर्व प्रस्थ होतं, तो सम्राट स्वतःच्या अहंकारात राहिला. म्हणून औरंगजेबाला कधीच माहिती नव्हतं शिवाजी सुटून जाणार आहे. पण शिवाजीला पक्क माहिती होतं की मी औरंगजेबाला एक दिवस बरोबर आणि दिशाभूल करणार आहे, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. आणि त्यावेळी इतके खानदानी असणारे, इतके विचाराने पक्के असलेले मदारी मेहतर सारखा एक मुसलमान, एक असणारा जिवलग मित्र त्या ठिकाणी थांबतो. ते पेटारे नेले जातात. मला सांगा, आम्ही सुद्धा इलेक्शन चालू असताना आमच्यामधून पेटारे नाही आले तरी एकमेकाला भेटा रे जरा आणि सांगा की बाबा रे असं जर झालं तर पुढे नुसतं छत्रपतींची जयंती करण्यापेक्षा छत्रपतींचे विचार
आणि जगात पुढे जातील याच्यासाठी सायन्यामधून, धुळ्यामधून, नगावमधून, ढंढाण्यामधून चांगलं काहीतरी केलं पाहिजे असा विचार हिंदूंनी केला पाहिजे. 4दा नमाज पडणारा कोणता मुसलमान कोणत्या गावातला दाखवून द्या की जो त्याच्या धर्माबद्दल बोलतो. तो PhD झालेला राहू द्या, तो MPhil झालेला राहू द्या, तो भंगार वेचणारा राहू द्या, आमचेच पेपर तपासत बसतात का? त्यांच्यात काही ढंग नाही, याच्यात काही ढंग नाही. या ढंगमुळेच आपला बेढंग झालेला आहे. एक छोटासा प्रश्न विचारतो, कारण एक बघा, 10वीचे पेपर तपासायचे असतील मित्रांनो, तर तपासणारा किती शिकलेला पाहिजे? 10वीचे पेपर तपासायचे असतील तर तपासणारा किती शिकलेला पाहिजे? मला वाटतं त्याच्यापेक्षा थोडा जास्त तर पाहिजे की नाही? 12वी तर झालेला पाहिजे. का असं चालेल? 10वीचा पेपर 5वीवाल्यांना तपासा, चालेल का? नाही. 12वीचा पेपर कोणीतरी त्याच्यापेक्षा जास्त शिकलेला पाहिजे. प्रत्येक पेपर तपासायला काय लागतं? शिकणाऱ्यापेक्षा तपासणाऱ्याची क्वालिटी जास्त असते की नाही? असायलाच पाहिजे. मला सांगा, गावामध्ये जेव्हा लोक असं सांगतात आमच्या गावात काही ढंग नाही, मला वाटतं हे पेपर तपासणाऱ्याला जास्त क्वालिफिकेशन असलं पाहिजे. दुसरा नालायक आहे हे समजण्यासाठी मला वाटतं मी जास्त नालायक असण्याची गरज आहे, तरच मला कळेल की समोरच्याचा नालायक आहे. आणि म्हणून नालायक म्हणण्यामागे आम्ही कुठेतरी, म्हणून म्हटलं जातं की जिनके घर शीशे के होते हैं वो अंदर जाके कपडे बदलते हैं. का बरं? बाहेर दिसून जातं. ते बंद करून टाका. पत्थर नाही मारते है, काही पत्थर मारायची गरज नाही. सांगायचा मुद्दा हा की हिरोजी असेल, मदारी असेल, म्हणून मराठा गडी जो आहे, महाराज या ठिकाणी आपल्याला असं म्हणतात. आणि एक असं लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचे जे गुरु आहेत कोण होते? तुकोबाराय. त्यावेळेचे राजे कुठे राहत होते? कीर्तनामध्ये. आत्ताचे राजे मला नाही सांगायचं. त्यावेळचे राजे जर समजा असं असेल, शेतकऱ्याच्या असणाऱ्या आणि शेतातल्या काडीला धक्का लागू नये असा विचार करणारा राजा, जाणता राजा असेल, मागे 3 महिन्यापासून 2 महिन्यापासून तुम्ही पाहिलं असेल, सर्व महामार्ग, सर्व हायवे, सर्व गल्लीबोळातले रस्ते खड्ड्यांनी पूर्ण आहेत. खड्ड्यांमुळे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5 ते 10 हजार लोक मेली आहेत. मला कोणत्याच असणाऱ्या सरकारवर बोलायचं नाही, हे लक्षात घ्या. मी सरकारच्या विरोधातही नाही, त्याच्या पक्षाचाही नाही. शिवाजी महाराज जर एक असणारा मावळा एका मावळ्यासाठी विचार करत असतील, तर आमचं सरकार लाखो लोक मरत असताना अपघाताने, सांगलीमध्ये महापूर होता, ST स्टँड पाण्यामध्ये बुडालेलं होतं, आजही सांगली अजून स्थिरावलेली नाही आहे. आणि त्यावेळी आपल्या राजकारणी नेत्यांचं अभियान चालू होतं, गावोगाव जाऊन प्रचार चालू होता. मला सांगा, यांना जर आमचं सोयर सुतक नसेल तर त्यांचं तरी आम्ही का सोयर सुतक पाळावं? याची जाण सामान्य माणसाला येत नाही. म्हणून नुसता नाना पाटेकरचा डायलॉग पाठ नका करू, साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है, हा डायलॉग कोणासाठीच नाही आहे, हा तुमच्या माझ्यासाठी आहे. कारण मच्छर म्हणजे सामान्य माणूस. तुम्हाला वाटतं एखादा मोठा बैल आला, एखादा मोठा सांड आला, त्याने जर मारलं तर अडचण आहे, पाडलं फ्रॅक्चर होईल. पण तुम्हाला सांगतो, एक डास जर चावला, डेंगू जर झाला, 60-60 हजार रुपये घालावे लागतात. मला सांगा, डास किती बलवान आहे. मला वाटतं या गावातला एखादा तरुण जर समजा असा चावला तिथं जाऊन, तर मच्छरची किंमत राजनेत्यांना कळेल. म्हणून मच्छरसाठी यांची मच्छरदाणी बरीच पोकळ आहे, याच्याकडे लक्ष द्या. आणि घडीभरच्या असणाऱ्या, कोणी बाटली पाजतंय, कोणी काय पाजतंय, कोणी रात्रीचं जेवण देत आहे, मला वाटतं तुम्ही काही इंटरनॅशनल भिकारी आहे, त्यांच्या मागे फिरायचं. त्या शिवशाहीने आम्हाला हे सांगितलं, अरे उपाशी राहिलो तरी चालेल, पण मात्र मी माझं इमान विकणार नाही.
त्या शिवशाहीमधले असणारे मावळे इतके कसे बावळे झाले हे आम्हाला कळत नाही. शिवशाही काय शिकवते आम्हाला की नुसतं पैशांच्या मागे जर आम्ही लागत असू आणि पैसे मला वाटतं तुमच्या 100-200 तरी काय कल्याण झालं तुमचं होतच नाही. म्हणून राजा जो आहे हा रयतेचा जाणकार राजा असला पाहिजे. एक दिवस दक्षिण सह्याद्रीच्या कपाऱ्यामधनं राजे आणि प्रतापराव गुजर निघालेले होते. आणि प्रतापराव गुजर ज्यावेळी निघाले त्यावेळी कोरजाई नावाचं गाव त्या ठिकाणी होतं. आणि प्रतापराव महाराजांना म्हटले, राज हे जे दिसतंय ना टेकड्यांमधलं हे गाव कोरजाई आहे आणि हे कोरजाई गाव आपल्या रामजी पांगेराचं गाव आहे. या रामजी पांगेरानं 500 असणाऱ्या मावळे घेऊन 5000 सैनिकांच्या समोर युद्ध जिंकलंय. राज त्यांचं हे घर आहे, त्या रामजीने आपला देह ठेवलाय. राजे म्हटले, प्रतापराव असं करूया, अरे त्या घरातला असणारा कर्ता पुरुष गेलेला आहे, आपण असं करू जाऊया त्यांच्या आईवडिलांना भेटूया आणि जमलं तर थोडीशी मदत त्यांना करूया. त्यावेळी प्रतापराव गुजर तिथं सांगावा पाठवतात, निरोप पाठवतात. कोरजाई 10-15 असणाऱ्या झोपड्यांचं असणारं टेकडीवर वसलेलं एक छोटंसं खेडं आहे आणि त्या खेड्याकडे निरोप जातो. रामजी पांगेराचा बाप जो आहे म्हातारा आहे, जखड 80-85 वर्षाचा म्हातारा आहे. डोळ्यामध्ये आणि दृष्टी अंधुक झालेली आहे, हातातले आणि त्राण उरलेलं नाही, हात थरथर करतायत, कशी बशी काठी सांभाळतोय. आणि जेव्हा कळलं त्यावेळी रामजी पांगेराच्या वडिलांनी खराटा हातात घेतला. शेळ्या बांधल्याच्या लेंड्या काय घाण पडलेली होती ती सर्व घाण त्याने जशी तशी साफ केली. तिथं बसलेल्या कट्ट्यावरची आणि सर्व घाण बाजूला केली. एक असणारी पट्टी घरातनं आणली, तिथं टाकली आणि तोपर्यंत टाप 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 घोड्यांच्या पाऊलांचे ठसे वाजत वाजत त्या ठिकाणी राजे येऊन पोहोचलेले आहेत. राजांना पाहिल्यानंतर रामजी पांगेरांचे वडील वाकले आणि राजांना मुजरा करतायत. राजे म्हटले, बाबा हे हात मुजरा करण्यासाठी नाहीत, हे हात डोक्यावर ठेवण्यासाठी आहेत. इतकी प्रामाणिकता, इतकी असणारी नम्रता जेव्हा असते ना सज्जनो, तेव्हा तो जाणता राजा होतो. आमचे सुद्धा 5 वर्षांनी येतात ना त्यावेळी असं वाटतं हा का आमच्या घरात किचनमध्ये येऊन भांडे सुद्धा घासून जाईल असं वाटतं. पण त्याचं इलेक्शन झाल्यावर नंतर कळतं हा आपल्या किचनमधला लिलाव काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून थोडंसं लक्षात घ्या की वरून जरी चांगलं दिसत असलं, जे वाक्य मी आधी बोलून गेलो की यांची नीतिमत्ता जी आहे कोणाची हे लक्षात घ्या. म्हणून नियत कितनी भी अच्छी हो, नियत कितनी भी अच्छी हो, लोग आपको आपके पहनावे से जानते हैं. पहनावा आपका कितना भी क्यों ना अच्छा हो, लेकिन शिवाजी महाराज तो आपको आपकी नीयत से जानते हैं. आपली नीतिमत्ता जी आहे त्याच्याने शिवाजी महाराज आम्हाला जाणायचं आहे. म्हणून माणुसकी जपण्यासाठी रामजी पांगेराच्या घरात गेले आणि बाबांनी नमस्कार केल्याबरोबर राजे सांगतात, नका बाबा माझ्या डोक्यावर हात ठेवा, मी तुमचा नातूच्या वयाचा आहे. त्यावेळी म्हातारे बाबा सांगतात, खून करतात आणि घरात रामजी पांगेराची विधवा असणारी पत्नी त्या ठिकाणी नमस्कार करायला येते. त्या ठिकाणी लहान पोरं असतात ते पण पुढे येतात आणि तेव्हा प्रतापराव गुजरांना राजे खून करतात. धनाची असणारी सोन्याच्या नाण्यांची पिशवी काहीतरी मदत म्हणून त्या रामजी पांगेराच्या वडिलांना द्यावं म्हणून प्रतापराव गुजर जातात आणि बाबाच्या हातात ठेवतात. बाबा म्हणतात, राज हे पैसे कशासाठी पाहिजेत? अरे राजा तू नव्हता ना त्यावेळी आम्हाला वर्ष 6-6 महिने आमच्या थाळीमध्ये आमच्या ताटामध्ये दाणे सुद्धा खायला मिळायचे नाही. तुझं राज्य आलं, तू गुरं पण देतो, बियाणं पण देतो आणि पीक आलं तरच महसूल घेतो.
तुझ्यासारखा सर्व देणारा राजा असला, शेती असली तर पिकवायला कितीतरी वेळ लागतो रे राजा, आणि तुझ्यासारखा राजा आला, हे पैसे मला देऊ नकोस, हे जनतेच्या स्वराज्यासाठी लाव, खूप मोठा होशील, माझा तुला आशीर्वाद आहे राजा, जा राजा. त्यावेळी राजे म्हणतात, नाही बाबा, तुमच्या घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे, काहीतरी मदत, मी तुमच्यावर उपकार करत नाही, तुमच्या असणाऱ्या मुलाने जो पराक्रम केला आहे त्या पराक्रमाची कदाचित कधीच तुलना होणार नाही. रामजी पांगेऱ्याचे वडील सांगतात, आणि तोपर्यंत रामजीचा लहान भाऊ शेतातनं येतो, आणि त्यावेळी बाबा त्याला सांगतात की अरे राजा आलाय, तो पण मुजरा करतो. आणि त्यावेळी बाबा म्हणतात, राज, एक विनंती आहे, द्यायचंच असेल ना तर एक गोष्ट द्या. राजा म्हटले, बाबा अहो, तुमच्यासाठी जीव जरी दिला ना तरी तुमचे उपकार नाही फिटायचे. एक काय मागतात, तुम्हाला जे मागायचं ते मागा. एक करा, रामजीला जसं तुम्ही तुमच्या चाकरीमध्ये ठेवलं ना तसं रूपाजीला पण ठेवून घ्या. राजे म्हटले, बाबा तुमच्या घराला सांभाळणारा रामजी नंतर आता तुम्हाला म्हातारपणामध्ये आता कोण सांभाळेल, तुम्हाला दिसत नाही. अरे राज, तुझं असणारं म्हणणं जरी खरं असलं, पण या देशातल्या प्रत्येक बापाने या आणि सह्याद्रीच्या कड्या कपारातल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक माणसाने जर असा आपल्या पुरताच विचार केला ना राजा, तर स्वराज्य उभं राहणार नाही. अरे रूपाजीला तर घेऊनच जा, माझे जर हातपाय थकलं र, नाही तर मी सुद्धा तुझ्याबरोबर लढायला आलो असतो. आता हात चालत नाही, तलवार पेलत नाही. आणि त्यावेळी राजे म्हणतात, बाबा तुमच्यासारखे असणारे आणि जोपर्यंत या जमिनीवर या मातीमध्ये आहेत तोपर्यंत मराठ्यांचं स्वराज्य कधीच धोक्यात येणार नाही, इतकी निष्ठा मित्रांनो जेव्हा असते तेव्हा हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जे आपण म्हणतो की एक 12 वर्षाच्या पोराने, एका असणाऱ्या माणसाने, शिवाजीराजे त्यांच्या जागी नक्की महान आहेत, पण शिवाजी महाराजांना मिळालेले माणसं हे. म्हणून एका प्रसंगामध्ये असं वर्णन येतं की जो दिलेर खान आलेला आहे, मिर्झा राजा आलेला आहे, आणि त्यावेळी तहच्या आधी शिवाजी महाराजांना ते विचारतायत. तो दिलेर खान विचारतोय, शिवाजी आपको मालूम होगा हमारा बहुत बड़ा अरमान है, हमारे साथ बहुत सरदार है, हमारे पास सब कुछ है, हत्ती आहेत, घोडे आहेत, सर्व आहे, तुझ्याकडे काय आहे माणसं? आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी सांगितलं, तुझ्याकडे किती घोडे आणि किती हत्ती आहेत हे तू मोजत बस, माझ्याकडे एकच मावळा असा आहे, तो प्रत्येक मावळा एक मावळा 5 हत्तींना माग आहे. एवढी ताकद, आणि ती फक्त बोलण्यापुरती नव्हती. दिलेर खानाला क्लिअर आणि समजवण्यासाठी कान्होजी जेधेंना पाठवण्यात आलं. कान्होजी जेधे त्या ठिकाणी गेले, चौताळलेला हत्ती सोडला गेला. कान्होजी जेधेंनी त्या चित्कारणाऱ्या हत्तीला बऱ्याच वेळ चकवलं, आणि त्यानंतर एकाच असणाऱ्या घावामध्ये हत्तीची असणारा गंडस्थळापासून सोंड मोकळी केली. हत्ती गरगर गरगर करून धाप दिशी पडला. दिलेर खानाला खानदानी कळलं की राजा नुसता बोलणारा नाहीये, याची माणसं खरंच तेवढे ताकदीचे आहेत, तेवढ्या शक्तीचे आहेत, आणि पाहिजे तेव्हा युक्तीचे पण आहेत. म्हणून असा जो राजा राहतो, या राजाचंच असणारं नाव 350-500 वर्षानंतर का राहतं याचं कारण असं आहे. आणि व्हिएतनाम सारखे असणारा जो विषय मी तुम्हाला सांगत होतो, व्हिएतनाममध्ये अमेरिकेसारख्या देशाला 20 वर्ष टाळा बसू दिला नाही. स्टारलाइन क्रिस्टो नावाचा तिथला असणारा आणि जो तिथला राजा आहे त्याला विचारण्यात आलं की तू अमेरिकेसारख्या असणाऱ्या देशाला 20 वर्ष असं झुलवत ठेवतोय, हे बाळकडू कुठून घेतलं, तुला कोण गुरु मिळाला? आणि त्यावेळी त्या क्रिस्टोचं उत्तर आहे मित्रांनो, तो क्रिस्टो सांगतोय
की मला अमेरिकेमध्ये मी अमेरिकेला क्षमवलं असेल असं तुम्हाला वाटतं, पण माझा गुरु भारत नावाच्या देशामध्ये, महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये, रायगड नावाच्या असणाऱ्या किल्ल्यावर माझ्या बापाची समाधी आहे आणि त्या बापाने मला शिकवलंय की गनिमी कावा कसा करायचा. हे 7 समुद्रा पलीकडच्या माणसाला कळतं, ते आमच्या तरुणांना कळू नये. आणि हे कळण्यासाठी मला वाटतं मित्रांनो, दरवर्षी शिवोत्सव झालाच पाहिजे. कोणी काही म्हणो, त्यांच्या मागे अजिबात लागायचं नाही, कारण लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही. मी पहिलेच उदाहरण सांगून गेलो, नालायक आपण असल्याशिवाय दुसरा आपल्याला नालायक दिसतच नाही. ज्ञानी को ज्ञानी मिला हो गई दो दो लात, गधे को गधा मिला हो गई दो दो लात. म्हणून त्यांच्या गडबडीत पडायचं नाही, आपलं काम आपण सोडायचं नाही. आणि ही स्थिती जेव्हा त्या व्हिएतनाममध्ये झाली, स्वर्गवासी इंदिरा गांधी ज्यावेळी भारताच्या पंतप्रधान होत्या, जवळजवळ 84च्या आत ज्यावेळी त्यांचा आणि खून झाला, त्याच्या आधी व्हिएतनामच्या असणाऱ्या परराष्ट्र मंत्री झोएला व्हेनिस नावाची स्त्री या असणाऱ्या भारतात आली आणि त्यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधानांना विचारलं, त्यावेळच्या इंदिराजींना, की मला महाराष्ट्र नावाचं तुमचं राज्य आहे आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी नावाचे असणारे राजे होऊन गेलेले आहेत, त्यांच्या समाधीवर मला जायचं आहे. तोपर्यंत इंदिरा गांधींना माहीत नव्हतं शिवाजी महाराज सारखा कोणी माणूस या भारतात आहे, हे आमच्या देशाचं दुर्दैव आहे. 7 समुद्रा पलीकडच्या माणसाला कळतं की इथं शिवाजी जन्माला आलाय आणि आमच्याच असणाऱ्या बाजार बुनग्यांना कळत नाही की इथे शिवाजी होता. ती असणारी स्त्री आली, तिने रायगडावर आली. सर्व IAS IPSना फोन झाला पंतप्रधानांचा, इथल्यांनी माहिती दिली की रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी आहे. थोडासा इतिहास सांगितला. इंदिरा गांधी सहित तिथं आल्या, रायगडावर गेल्या. आपले इंदिराजींनी, आपल्या पंतप्रधानांनी नमस्कार केला, लाजे लाजे डोकं खाजे असा. आणि ती परकीय असणारी स्त्री जी आहे ती साष्टांग आणि झोपली, नतमस्तक झाली, समाधीवर डोकं ठेवलं, ती माती उचलली, कपाळाला लावली आणि तिची परराष्ट्र मंत्र्याची व्हिएतनामच्या तेव्हाची तिच्या हातामध्ये पर्स होती, ती जवळजवळ 2.5 मिलियनची डॉलरची होती. म्हणजे आपल्याकडचे 25 लाख रुपयाची कमीत कमी त्यावेळी ती पर्सची किंमत होती. ती इम्पोर्टेड होती. मला बॅग नाही सांगायची तुम्हाला, पण त्या स्त्रीने तिची पर्स उघडली आणि तिच्यामध्ये रायगडावरची समाधी जवळची 4 मूठ माती घेतली आणि आपल्या पर्समध्ये टाकली. आणि तेव्हा इंदिराजींनी आणि शिष्टमंडळ, ज्यांना अक्कलच नसतं त्याला शिष्टमंडळ म्हणतात आपल्याकडे, ते शिष्टमंडळाने विचारलं की वाय आर यू डुईंग दिस अँड वाय आर यू कॅरिंग दिस क्ले टू द फॉरेन कंट्रीज. तुम्ही माती काबर घेऊन चाललेत? तिने सांगितलं, या मातीमध्ये ज्या राजाने पराक्रम केला ती माती सुद्धा तेवढी खानदानी आहे, त्या मातीमध्ये सुद्धा ते गुण आहेत. म्हणून ही माती मी इथून घेऊन जाईल, माझ्या देशाच्या मातीमध्ये मिसळेल आणि या मातीतनं जेव्हा उद्या मिसळलेल्या मातीतनं नवं पीक जन्माला येईल, त्या पिकामध्ये शिवरायांचं चरित्र असेल, शिवरायांचं रक्त असेल, शिवरायांचा त्याग असेल, शिवरायांची नीती असेल, शिवरायांचा असणारा आणि अभ्यास असेल आणि शिवरायांवर केलेल्या, जिजाऊंनी केलेल्या संस्कारांचं ते द्योतक असेल. म्हणून या मातीतनं जन्माला आलेले जे बियाणं असेल, जे धान्य असेल, ते जर आम्ही खाल्लं, आमच्या देशात सुद्धा शिवाजी जन्माला आले यावेत, अशी भावना परराष्ट्रातल्या स्त्रिया करत असतील तर सायन्यामध्ये शिवजयंती का होऊ नये याचा प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे आणि याची गरज आहे. कारण मित्रांनो, भांडे घासायचे असतील आतूनच घासावे लागतात. बाहेरून थोडीफार घाण राहून गेली चालतं, कारण आतून चांगले घासले
की मधला असणारा पदार्थ खराब होत नाही. मराठीशाही आणि हिंदू समाज जर चांगला राहायचा असेल तर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली विचारांची पावडर घेतल्याशिवाय आणि हे भांडे आतून घातल्याशिवाय पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य आणि मराठीशाही येणार नाही. म्हणून तुम्ही कमी भांडे जरी असले तरी मला वाटतं फार गरजेचे आहेत. कारण मी एक वाक्य बोलून गेलो, आम्हाला दर्दींची गरज आहे, गर्दींची गरज नाही. कारण एक आहे, चांगले असणाऱ्या व्यक्ती चांगल्या कामाला लोक येत नाही. चांगल्या कामाला लोक का येत नाही याचं कारण असं आहे, पुन्हा प्रश्न तिथंच येतो, चांगलं चांगल्यांनाच आवडतं, बाकी मला बोलायची गरज नाही. आणि म्हणून शिवचरित्र आणि या चरित्रातनं आम्हाला जे काही आचरण करायचं है, आदमी से आदमी का प्यार बड़ा होता है, उनसे भी उनका अधिकार बड़ा होता है. यूं ही नहीं बड़े होते महाराज आप, क्योंकि इंसानियत का अधिकार सबसे बड़ा होता है. माणूस की शिकवणारा हा माणूस जो आहे यांनी फार मोठं असं काम केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून एक फक्त शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा सांगतो की शिवाजी महाराज हे किती बारीक गोष्टींकडे लक्ष ठेवत होते. सुरतच्या लूटचा प्रसंग येतो आणि सुरतच्या लूटमध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचं सैन्य त्या ठिकाणी पोचतात, शिवाजी महाराजांचा असणारा जो आणि CBI इन्स्पेक्टर किंवा ज्याला आपण CID म्हणतो, गुप्तहेर म्हणतो, तो म्हणजे बहिर्जी नाईक. हा बहिर्जी नाईक जो आहे हा सुरतच्या लुटेच्या आधी 6 महिने सुरतमध्ये फिरत होता. प्रत्येक दुकानदार काय करतो, त्याचे व्यवहार कुठे आहेत, म्हणून शिवाजी महाराजांच्या बहिर्जी नाईकला एवढं माहिती होतं की कोणत्या दुकानदाराच्या तिजोरीमध्ये किती पैसे आहेत हे त्या दुकानदाराला सुद्धा माहिती नव्हतं. एवढा अभ्यास जो करतो असा माणूस शिवाजी महाराजांकडे होता. आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतीची लूट केलेली आहे त्यावेळी रात्रभर घोड्यांचा टापांचा आवाज येत राहिला. जिकडे तिकडे घोडदौड होती. शिवाजी महाराजांच्या लुटीमध्ये कुठल्या स्त्रीवर अन्याय झाला नाही, कोणत्या जनमानसाच्या कोणत्या असणाऱ्या प्राण्यांची कत्तल झाली नाही. सर्वांकडे फक्त आपल्याला स्वराज्य उभं करण्यासाठी पैसा पाहिजे आहे एवढाच त्यामागील भाग होता. आणि तेवढंच काम त्यांनी केलं. पण एक असं झालं, रात्रभर शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या सर्व सैनिकांचे घोडे सुरतमध्ये पसरलेले आहेत, बाजारपेठेत पसरलेले आहेत. सुरतची लूट झालेली आहे. इनायत खानाला लुटलं गेलेलं आहे. इनायत खान हा त्या ठिकाणी होता. कारण शिवाजी महाराजांचा इतिहास मला वाटतं मित्रांनो तास आणि अर्ध्या तासात आणि 2 तासात नाही सांगतायत. खरं म्हणजे डिटेल आणि चांगला सांगायचं असेल तर एकच घटना तुम्हाला 2 तास सांगता येईल, इतकी चांगली असते. पण एक आहे, समोर बसलेली मंडळी आणि गावाचा उत्साह पाहिल्यावर थोडीशी गडबड वाटते. कारण मागे मी एक कार्यक्रमाला गेलो तर 8,000 लोक होते. मंडळी पण मला वाटतं पाहिजे, कारण हे ऐकण्याची गरज आहे. आता मी धुळ्यामध्ये कार्यक्रम करून आलो, त्याच्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त होत्या. मला वाटतं इथं स्त्रियांवर रोगराई पडलेली दिसते, कारण स्त्रियांना वर्ज्य आहे असं काही ऐकू नये. आणि आहेत बिचाऱ्या काही महिला मागे बसलेल्या 2-4, बाकीच्या कल्याण व्हावे सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. आणि असंच जर असेल तर आपलं कल्याण नाही होणार, आपला भिवंडीचा बंगला सुद्धा निलावात निघणार आहे, याचं तुम्ही लक्षात घ्या. हाच नटभ्रष्टपणा आणि हाच संकुचितपणा जो आहे. म्हणून पुढच्या वर्षी जर तुम्ही शिवजयंती कराल तर प्रत्येक असणाऱ्या घरी जा, स्वतःहून जा, कमीपणा समजू नका आपला. कारण मी गोव्याला गेलो, चर्चमध्ये तिथे एक वाक्य लिहिलेलं होतं इंग्रजीमध्ये, रिमूव्ह युअर शूज अँड युअर इगो आउटसाइड द चर्च. चर्चमध्ये येताना चप्पल काढाच, काही अडचण नाही, पण चप्पल बरोबर एक करा, अहंकार पण काढून या. मग अहंकार जर सोडून आलात तर मै बडा आणि मग मी नगावच्या हॉटेलवरचा पाववडा असं काही वाटणार नाही. म्हणून कमीपणा वाटण्यापेक्षा
आणि मी फार मोठा आहे असं म्हणण्यापेक्षा आपण मोठं व्हायचं असेल प्रत्येक आईला, प्रत्येक भगिनीला, कारण एक लक्षात घ्या, तुमचं गाव माझं ऐकत नसेल, देश कसा ऐकेल? देश कसा ऐकेल? म्हणून आपलं काम आहे मित्रांनो, आपण स्वतःहून जा. माझ्यासारखे काही असणारे विचित्र येणार नाही, पण तुमच्यासारखे काही चांगले लक्षणांचे लोक नक्की येतील. इथून फक्त अनाऊन्समेंट करू नका, आता कार्यक्रम सुरू होणार आहे. मला वाटतं लोकांना आता लाज नावाची सुद्धा लाज राहिलेली नाही. एवढा असणारा माज येऊन गेलाय, कारण त्याला समाज असं नाव आहे. कारण समाजामधनं स काढला की समस्या आहे. आणि म्हणून छिलके कितने उतारोगे, छिलके कितने उतारोगे, ये तो प्याज है, समझ के भी नहीं समजता, ये समाज है. म्हणून नुसते कांद्याचे टरपले नाही काढायचे मित्रांनो. आम्हाला जमलं ना, आम्ही सुरतमध्ये होतो, सुरतमध्ये रात्रभर लूट झाली, खजिना मिळवला गेला, पैसे मिळवले गेले, पण रात्री एक असणारे मोहन पारेख नावाचा माणूस होता, त्याच्या घरासमोर प्रतापराव गुजर, कान्हे, जेधे असे 5 महाराजांचे सरदार घोडे घेऊन रात्रभर उभे होते. मोहन पारेख जे होते ते कधीच वारलेले होते. त्यांच्या घरामध्ये त्यांची धर्मपत्नी आणि त्यांचा लहानसा मुलगा होता, जो फक्त 3.5 वर्षाचा होता. ते रात्रभर आपल्याच घरासमोर का म्हणून उभे आहेत. म्हणून एखाद्या चिमणीच्या घरट्यासमोर बोका बसावा आणि त्या चिमणीची जशी अवस्था व्हावी तशी मोहन पारेखची असणारी पत्नी आणि तिचं असणारं ते पिलू, ते लहानसं बाळ यांची झालेली होती. रात्रभर बाई झोपलेली नाही. सकाळ होते, 7, 7:15 वाजतात आणि रात्रभर असलेला जो वेढा असतो मोहन पारेखच्या घराला, तिथं प्रतापराव जातात, कडी वाजवतात. त्या स्त्रीला असं वाटतं की आता आपला असणारा कार्यभार सर्व संपला आहे, कारण रात्रभर यांनी वाट पाहिली. बाईने घाबरत घाबरत जीवामध्ये आणि त्राण जेवढी शक्ती होती कशी बशी सावरली, दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर खाली मान करून त्यावेळी प्रतापराव गुजरांनी त्या बाईला मुजरा केला. प्रतापराव म्हणतात की बघा, तुम्ही मोहनराव पारेखच्या असणाऱ्या धर्मपत्नी आहेत. आमच्या राजानं आम्हाला असं सांगितलंय, मोहन पारेख हा धर्माला, नीतीला आणि काम करणारा, दान देणारा असणारा व्यक्ती होता. म्हणून सुरत सर्व लुटलं तरी चालेल, पण मोहन पारेखच्या घराला, त्याच्या विटाच्या असणाऱ्या लहानशा कणाला सुद्धा धक्का लागू नये. इतकं बारीक सुरत कुठे आणि रायगड कुठे, त्याचा जर विचार केला, आज जरी मोबाईल लावला तर रेंज धरेल की नाही गॅरंटी नाही. पण मात्र त्या राजाची रेंज विचारांची मला वाटतं चेंज करण्यासाठी सुरतपणे जर पोचत असेल मित्रांनो, किती जाणता राजा असेल याचा विचार करा. एवढ्या युद्धाच्या आणि लुटीच्या प्रसंगामध्ये मला वाटतं इतकं सोपं काम आहे, पण तो राजा इतका बारीक पाहतो, इतकं त्याचं तंत्र चांगलं असतं. म्हणून शिवचरित्रातनं फक्त कथा ऐकायच्या नाही आहेत, तर त्या कथा, ते प्रसंग आम्हाला लक्षात घ्यायचे आहेत आणि त्याच्यातून आमचं गाव, आमचा देश, आमचा असणारा प्रांत, आमचा विभाग जो आहे तो सुधरवण्यासाठी, कारण हंगामा खड़ा करना मेरी कोशिश नहीं, मेरी कोशिश ये है कि ये नज़ारा बदलना चाहिए. हे बदललं पाहिजे आणि हे बदलण्यासाठी एक तरुण मित्रमंडळांनी फार चांगलं काम केलं, म्हणून त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. गावातील ज्येष्ठ मंडळी बऱ्यापैकी इथं आहे, त्यांनाही विनंती करतो, तुम्ही कोणालाही बोलवा, पुढच्या वर्षी कोणताही कार्यक्रम करा, पण एक करा, आपलं असणारं दैवत, आपला देश टिकवायचा असेल, आपला धर्म टिकवायचा असेल, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देशाने धर्मापायी प्राण घेतलं हाती. मला वाटतं हे फक्त तरुणांचं काम नाही, तरुणांबरोबर. म्हणून मी कीर्तनात सुद्धा बऱ्याच वेळा असं वाक्य सांगतो की तरुणांनी उर्मटपणा सोडून द्या आणि म्हाताऱ्यांनी कर्मटपणा सोडून द्या. हे दोन्ही जर गोष्टी घडल्या तर गाव हे पुन्हा
एकच गाणं म्हणेल, हम होंगे कामयाब एक दिन. म्हणून आम्हाला एक दिवस जर समजा कामयाब व्हायचं आहे तर चांगल्या विचारांची कास धरा आणि चांगल्या विचारांनी पुढे चला. आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि पुन्हा एक तुम्हाला सूचना करून जातो. पुढच्या वर्षी कार्यक्रम कराल तेव्हा तरुणांनी आपल्या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम झाला तर त्याला